मागे आयोजित निबंध स्पर्धा 2021च्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. तर मी आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदुमती जोंधळे मॅडम आणि सिद्धार्थ भंडारे सर यांना विनंती करेल त्यांनी कृपया स्टेजवर बसावं. आणि प्रवीण सर आपण आपल्या कार्यक्रमाला प्रभाकर देसाई सर विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ हे सुद्धा येणार होते, पण काही महत्त्वाची बैठक असल्यामुळे ते आता येऊ शकत नाहीयेत. मी सर्वांचे स्वागत करतो आणि थोडं स्पर्धेविषयी सांगतो. सगळ्यांना माहितीच आहे तशी की आपली 2020 मध्ये म्हणजे टेक्निकली डिसेंबरमध्ये आपली स्पर्धा सुरू झाली ती आणि त्याचा निकाल साधारण 20 जानेवारी लागला. तर जनरल निबंध म्हणजे आता या फ्री कॉल्स आणि अनलिमिटेड डाटाच्या काळात निबंध हा एक असा वाङ्मय प्रकार आहे की त्यांनी प्रत्येक व्यक्ती त्याचं एक जाणीव नेणीवेच्या पातळीवर तो काय विचार करतो आणि त्याचं ती अभिव्यक्त होताना ती कुठल्या प्रकारे होते यासाठी हे जाणून घेण्यासाठी निबंध हा एक सर्वोत्तम माध्यम आहे. आणि याच जाणीवेतून आपण ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यातले मी विषय थोडक्यात सांगतो. पहिला विषय होता स्त्रीजन्म म्हणून न व्हावे उदास. दुसरा होता कायदा गरिबांचा व श्रीमंतांचा. तिसरा विषय होता साथीचे आजार व मानसिक आरोग्य. चौथा विषय होता वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय समाज. पाचवा विषय होता बखर प्रशासनाची. आणि सहावा विषय होता माझा श्वास गुदमरतोय. साधारण 600 शब्दापर्यंत आपण याला शब्द मर्यादा ठेवली होती निबंध लेखनाला आणि वयोगट होता 18 ते 24 वर्ष असा. आणि भाषेचं माध्यम दोन्ही होतं, मराठी इंग्लिश. त्याला प्रचंड महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 650 ते 700 एसे आपल्यापर्यंत पोहोचले. त्यावर नंतर आपण परीक्षकांमार्फत ते तपासून घेतले आणि त्यानंतर हा निकाल आपण जाहीर केला. तर मी आता थेटच म्हणजे मुद्द्याला येतो बक्षीस वितरण समारंभाकडे. आणि मी आता पहिले चव्हाण सरांना विनंती करतो की मी एक विशेष पारितोषिक ह्या निबंध स्पर्धेत ठेवले. वस्तुतः विशाल राठोड म्हणून हा जो विद्यार्थी आहे याचा निबंध सर्वोत्तम ठरला होता या परीक्षेमध्ये. परंतु म्हणजे तो मार्गीचाच विद्यार्थी आहे, सरांचाच विद्यार्थी आहे तो. त्यामुळे टेक्निकली आणि नैतिक दृष्ट्या त्याला देता येत नाही प्रथम पारितोषिक म्हणून आपण त्याला एक विशेष बक्षीस ठेवलंय. तर मी विशालला विनंती करतो की त्यांनी येऊन त्याचं बक्षीस स्वीकारावं आणि मी चव्हाण सरांना विनंती करतो की सत्कार. वाचन करणार निबंध हे मला आता इंदुमती जोंधळेंनी फुल दिले. अजून बऱ्याच स्पर्धा आहेत, तू नक्कीच भाग घेशील. दुसरा क्रमांक मिळालाय रायगडच्या अनुजा जयपाल यांना. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सिद्धार्थ भंडारे सरांकडून त्यांचं पारितोषिक घ्यावं. पुस्तक दाखवतो सगळ्यांना. हे बिनपेटाची चौकट हे पुस्तक आहे पहा, इंदुमती जोंधळेंनी लिहिलेलं आधीचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. ते आता हिला दिलेलं आहे. आणि या स्पर्धेच्या विजेत्या आहेत म्हणजे पहिल्या 2 मुलीच आहेत. याचा म्हणजे सरांना आम्हाला खूपच आनंद आहे. पहिला क्रमांक मिळाला आहे नगरच्या अक्षता वडवणीकर यांना. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आणि जोंधळे मॅडमला विनंती करतो की त्यांचा सत्कार करा.
धन्यवाद मान्यवर. आता निबंधाचं वाचन होणार आहे, तर पहिले मी विशालला निमंत्रित करतो की त्यांनी त्याचा निबंध वाचून दाखवा. थँक्स. मनापासून मला फारच भारी वाटतंय. सो आता उपहास नाही याच्यात. डायरेक्ट निबंध वाचतो, फार बोलत. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? माझा श्वास गुदमरतोय, आय कांट ब्रीथ हा माझ्या निबंधाचा विषय होता. श्वास घेणं नेमकं काय असतं? फक्त एक जैविक रासायनिक क्रिया, एक वायू शरीरात घेणं व एक बाहेर सोडणं. 5 वर्षाआधी 17 जुलै 2014 एरिक गार्नरचा मृत्यू झाला अमेरिकेत. तिथल्या श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने त्याला चोख होल्ड केलं. श्वास न घेता आल्यामुळे त्याचे शेवटचे शब्द होते, आय कांट ब्रीथ, माझा श्वास गुदमरतोय. श्वास म्हणजे त्या क्षणाचं अस्तित्व असतं, जगणं आणि मरणाचं द्वंद्व असतं. म्हणूनच कदाचित श्वास म्हणजे फक्त साधी बाब न उरता तुमच्या समग्र अस्तित्वाचा मूलभूत प्रश्न म्हणून होतो. श्वासन रिडम्पशन या सिनेमातला अँडी जेव्हा क्रूर जेलमधून पावसात बाहेर पडतो तेव्हा त्याने आनंदाने उंचावलेले हात म्हणजे श्वास घेणं असतं. त्यात जिवंत राहण्यापेक्षाही अधिक नितळ अशी भावना असते. पण हल्ली हे साधे श्वास घेणे फार अवघड व्हायला लागले. जॉर्ज फ्लॉइड हा एक मध्यमवयीन आफ्रिकन अमेरिकन माणूस. आत्ता मागच्या वर्षी मे 2020 मध्ये त्याला पोलीस अटक करत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये एक श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी त्याच्या मानेवर आपला गुडघा ठेवून 8 मिनिटं 46 सेकंद बसलाय. त्यातच जॉर्जचा मृत्यू झाला. तो शेवटपर्यंत म्हणत होता, पोलीस ऑफिसर, आय कांट ब्रीथ, मला सोडा, माझा श्वास गुदमरतोय. याच साध्या वाक्याची पुढे बंडखोर घोषणा झाली. एकूणच वेष्टीची समष्टी झाली. दक्षिण आफ्रिकेतही मागे असंच कृष्णवर्णीयांवरील शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला होता. कालांतराने तिथे समतामूलक प्रजासत्ताक निर्माण झालं. नेल्सन मंडेला गजाआड असताना दररोज एका सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांचाही श्वास त्या तुरुंगात गुदमरत होता. शेवटी त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते जिंकले. पाश्चात्य देशामध्ये जी परिस्थिती कृष्णवर्णीयांची अगदी तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त भीषण परिस्थिती भारतात दलितांची दिसून येते. अस्पृश्यता, जाचक रूढी परंपरा, विषमता, अन्याय, भेदभाव यामुळे इथल्या एका महत्वाच्या समाज घटकाचा श्वास गुदमरतो आहे. मराठी साहित्यातील विलास सारंगांचं मॅनहोल मधला माणूस जेव्हा कोर्ट चित्रपटाचा केंद्रबिंदू बनतं तेव्हा हे गुदमरणं काय असतं हे समजायला लागतं. टोनी मॉरिसन आणि दलित साहित्य एकाच वेदनेशी समरस होऊ पाहतं. ही खरी श्वास गुदमरण्याची भेदक विश्वात्मकता, जी सगळ्यांनाच भेदते. गार्गी आणि याज्ञवल्क्याचा उपनिषदातील तात्विक वाद, तो सुरू असताना तिला कठोरपणे बजावला जाते, गार्गी अधिक बोलू नकोस अन्यथा तुझा शिरच्छेद केला जाईल. तेव्हा गार्गी त्या काळी म्हणाली असेलच, आय कांट ब्रीथ, माझा श्वास गुदमरतो. पितृसत्ताक व्यवस्थेने जाहीर केलेल्या न स्त्री स्वातंत्र्य अर्हती म्हणजे स्त्री ही स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही, यामुळे व कालोघात पार आजपर्यंत स्त्री हा घटक आक्रंदून सांगते आहे की तिचा श्वास गुदमरतोय, आय कांट ब्रीथ. मायकल एरिक डायसनने नुकत्याच त्याच्या लॉंग टाइम कमिंग या पुस्तकात एक वाक्य लिहिलंय, देअर आर 2 पॅन्डेमिक्स इन द वर्ल्ड. तिथे 2 महामारी आहेत, एक विषाणूंची आहे व एक भेदभावात्मक विषमतेची आहे, आणि दोघांचाही आक्रोश एकच आहे, आय कांट ब्रीथ, आय कांट ब्रीथ. जॉर्ज ऑरवेलने सांगितल्याप्रमाणे त्याच्या 1984 या कादंबरीत बिग ब्रदर इज वॉचिंग यू, निरंकुश राजसत्तेविरुद्ध उभे राहिलेले व्हिसलब्लोअर्स जुलियन असांज आणि एडवर्ड स्नोडेन यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आवाज उठवल्यामुळे त्यांना आता श्वास घेता येत नाही. तुरुंगात डांबून ही व्यवस्था तुमचा जीव घुसमटते आहे. आय कांट ब्रीथ हा फक्त मानवी पेच आहे का? तर तो तसा अजिबातच नसून त्याचा पर्यावरणीय आयामही फार महत्त्वाचा ठरतो. मागे एका व्यंगचित्रामध्ये पृथ्वीवर अविरत जलवृष्टी होते आहे व तळाशी भीषण अग्नी पेटते, त्यात आपली मदर अर्थ असहाय्य बसली असं दाखवलं होतं. प्राचीन हिंदू पुराणानुसार जर बघितलं तर आत्ता गायीचं रूप घेऊन पृथ्वीने कोणाकडे मदत मागावी हा प्रश्न होतो. द सायलेंट स्प्रिंग पुस्तकात पृथ्वीवरील पक्ष्यांचाही श्वास गुदमरतोय असं समोर आलं होतं. 2013 मध्ये ब्रिटनच्या एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाल्याची घटना घडली होती. स्लो मर्डर, द डेडली स्टोरी ऑफ व्हेकल पोल्युशन इन इंडिया या अनिल अग्रवाल याच्या अहवालामुळे मानवजातीचाही श्वास प्रदूषणामुळे गुदमरतोय असं भीषण सत्य समोर आलं होतं. भारतीय तत्वज्ञानाच्या बहुतांश अंगामध्ये तरी शरीर आणि जगणंच मुळात एक पिंजरा झालाय. संत एकनाथ म्हणतात, नाशिवंत सर्व काया भेणे उपाय करा काही, पिंजऱ्यातला पक्षी का गातो, व्हाय डज द केज बर्ड सिंग. श्वास गुदमरणाऱ्या निष्फळ आयुष्याचे पुढील स्वातंत्र्य अनुभवण्याच्या उत्कट इच्छेतून तो मुक्तीचं गीत गात असतो. तुकाराम दोन्ही हात पसरून अट्टल विठ्ठलाशी आर्त संवाद साधतो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव,
असं म्हणताना नामदेव भावोत्कट का होता? उत्तर एकच, या देहात श्वास गुदमरतोय, त्या देहाच्या पल्ल्याची आस लागली. माझा श्वास गुदमरतोय मध्ये माझा असणं, मी पण असणं हेच नकोसं वाटायला लागले. स्वला मीला विसरून जाण्याच्या उत्कटतेतून कोसला मधला परात्म भाव येतो. तमिळ लेखक अखिलन यालाही हाच प्रश्न पडतोय. या कोहम म्हणजे मी कोण आहे आणि सोहम म्हणजे मी असा आहे, त्या सीमेवर असतानाही माझा श्वास गुदमरतोय. सगळंच अंधकारमय आहे का? नाही. एवढं सगळं असूनही भविष्य उदास नाही. भारत शासनांच्या कथेतला मरणासन्न कोंबडा सुद्धा पहाट होताना, सूर्य उगवताना जीव तोडून नव्या आशेने आरवतो. ही खरी मुक्तीची प्रेरणा. हॉलिवूड मूवी द रेव्हनंट मधला नायक म्हणतो, ॲज लॉंग ॲज यू कॅन स्टील ग्रॅब अ ब्रीथ यू फाईट यू फाईट. शेवटी कुमार गंधर्वांच्या तपन लागीपासून सुरू झालेला हा प्रवास उड जाएगा हंस अकेलाची आस मनी धरून एका नव्या सुरुवातीपर्यंत पोहोचतोय. श्वास गुदमरणाऱ्या अंधाऱ्या रात्रीपासून जेव्हा एक मोतिया आणि सुंदर पहाट व्हायला लागते, तेव्हा कुमार गंधर्वांच्याच रतिभैरवी रागातल्या ह्या शेवटच्या ओळींनी निबंधाची शेवट केलाय. अरुण आके किरण रंग फेक्योरी भुमरी ये हस हस उछायोरी बावर आग्यो सब अलीमन फुल्यो बोलन लागी कोयली आली बोलन लागी कोयली आली. विशाल. दुसरा क्रमांक आलेला अनुजा जैतपालला मी आमंत्रित करतो. तिसरा निबंध माझ्या निबंधाचा विषय होता माझा श्वास गुदमरतोय. हास्याने विस्फारले माझे ओठ आणि गाण्याने झाला माझा कंठ गंभीर. ह्याच कारणाने तुला वाटत नाही का की आयुष्यभर सोसूनही मी अजून कसा सोसतो वेदना. माझं हसणंच झालंय का कारण तुला माझ्या अंतरातला आक्रोश ऐकून न येण्याचं. असं आहे का की माझे पाय नाचतात आनंदाने म्हणून तुझ्या लक्षातच येत नाही माझं निरंतर मरण. लेस्टन ह्यूज या कृष्णवर्णीय कवीच्या वरील ओळी. अंतरात मनाच्या गाभ्यात चाललेला संघर्ष वरकरणी बघता इतरांना दिसतोच असे नाही. कित्येक दुखऱ्या बाजू सोसलेल्या जन्माच्या कहाण्या दाबून टाकलेल्या असतात अंतःकरणात. त्यामुळे हसऱ्या चेहऱ्यामागचे गुदमरणे आणि अनेकदा जिवंतपणे अनुभवायला येणारे मरण समोरच्या व्यक्तीला दिसतच नाही, अथवा दिसत असूनही त्याकडे कानाडोळा करण्याची जडलेली असते सवय. तेव्हा मात्र ओरडून सांगावेच लागते, माझा श्वास गुदमरतोय. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या उंबरठा चित्रपटातील नायिका आणि हे गाणे आठवले की वाटते भरलेल्या समाजमान्य अशा सुखी संसारात स्वत्व हरवायला लागले. आयुष्यात स्वतंत्र सूर निसटून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली की मैफिल सुनीच नसते. बाहेरचं मोठं जग पाहिल्यावर, शिक्षण घेतल्यावर आता अजाणतेपणी कसं जगायचे हा प्रश्न पडून नायिकेचा गुदमरणारा श्वास आजूबाजूच्या कित्येक जणींच्या जगण्यासंबंधाने मोठं वास्तव सांगून जाणार आहे. श्वास फक्त तिचाच गुदमरतो असं म्हणणं वावगं ठरेल. किंबहुना पुरुषाला सुद्धा घरगुती सेवा, कलात्मक गोष्टी, विणकाम, स्वयंपाक यापासून दूर ठेवल्यावर, त्याच्या मोकळ्या रडण्यावर मर्यादा आणल्यावर त्याचा श्वास गुदमरतोच ना. तृतीयपंथी कवयित्री असणाऱ्या दिशा शेख आपल्या लहानपणीची गोष्ट सांगताना म्हणतात, शाळेत असताना मुलींच्या वेगळ्या आणि मुलांच्या वेगळ्या रांगा केल्या जात असत. मला माझ्या लिंगावरून मुलांच्या रांगेत बसवले जात असे. मला नेहमी मुलींच्या रांगेत बसावे, त्या घालतात तसे कपडे घालावे असे वाटे. मात्र याबद्दल शिक्षक, पालक कोणीच सकारात्मक विचार करत नसत. तू गड्यासारखा वागत जा. बलदंड मुलांनी छेडल्यावर मी केलेल्या तक्रारीला मिळालेलं हे उत्तर. स्वतःबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्न भेडसावत असताना प्रचंड मोठी मानसिक घुसमट झाली. आजही लिंगभावासंदर्भात पुरेशी जागृती, समज नसल्यामुळे कित्येक दिशा म्हणतच असते, माझा श्वास गुदमरतोय. पण माझा श्वास गुदमरतोय असं म्हणायला मी कोण हे समजलेलं असणं आवश्यक आहे. मी स्वतंत्र माणूस आहे ही भावना आणि जाणीव जागृती नसेल तर श्वास गुदमरायला कारणीभूत असणारे घटक कित्येकदा ध्यानातच येत नाहीत. गुलामाला गुलामीची जाणीव होऊ नये म्हणून गुलामीचेच उदात्तीकरण केले जाते. असे असल्यामुळे स्व समजतच नाही. मग माझा श्वास गुदमरतोय हे म्हणणार तरी कसे? एखाद्याला समजलेच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तर मोकळा श्वास घेण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या अशा व्यक्तीला माझा श्वास गुदमरतोय
असे ठामपणे सांगण्यासाठीचे वातावरण असते का आपल्या आजूबाजूला? धाडस करून होणारी घुसमट प्रस्तुत केली तिने अथवा त्याने, तर असते का मानसिकता संवेदनशीलपणाने ऐकून घेण्याची? आयुष्य संपतं, पण स्वतंत्रपणे जगायचे राहून जाते कित्येक जीवांचे. मी आहे धास्तावलेली, अपमानित, वैफल्यग्रस्त अनुगृणित. या रस्त्यांनी माझे हृदय केले विदीर्ण, की जे आहेत गोठलेले. मी सदैव करते मनाशी कल, अशा अवस्थेत कसे जगतात लोक. पिचेंडा ड्युबोस यांच्या एवढी वैफल्याच्या भावना मनात ठेवून अपमानितपणाची सल उराशी बाळगून लोक जगतात कसे, असा प्रश्न करणार आहे. पदोपदी धास्ती हेटाळणीचे शब्द झेलत माणसं जगतात कशी? माणूस जगू शकतो का आयुष्यभर पिचलेल्या, दाबलेल्या, गुदमरलेल्या मनाला अन श्वासाला घेऊन? श्वास गुदमरत असताना माझे जगणे म्हणजे पिंजर का? पिंजर चित्रपटातील नायिकेच्या हातावर हमीदा हे नाव गोंदलं जात असताना शरीरापेक्षा तिच्या मनावर किती आघात झाले असतील याची कल्पनाच करत नाही. हाडाच्या सापळ्याच्या आतील ती आकांत करत असेल, माझा श्वास गुदमरतोय. भूतकाळात मागे वळून पाहिले असता चैतन्य परंपरेत जिचा उल्लेख अर्धजन म्हणून केला गेला ती संत कवयित्री माधवी दासी. स्त्री असल्यामुळे चैतन्याने तिला कायम दूर ठेवले. प्रतिभावान, संवेदनशील आणि बुद्धिमान असताना सुद्धा परंपरा तिचा पूर्ण माणूस म्हणून उल्लेख करत नाही. शेकडो वर्षांपूर्वीची तिची पदे आजही सांगतात, तगमग मनाला सोसवत नाही, मी अभागी आहे, अर्थात माझा श्वास गुदमरतोय. माझा श्वास गुदमरतोय असेच काहीशी व्यक्त करणारी तिची पदे आहेत. आजच्या काळात सुद्धा माधवी दासी सारखी उपेक्षा, माणूस म्हणून न झालेला स्वीकार अनुभवणारे, मनात आलेले दाटलेले निराशेचे ढग गडद होताना बघणारे घुसमट आणि गुदमरलेपण अनुभवतात. उमऱ्याच्या आत चुलीच्या धुराने, लादलेल्या मातृत्वाने, नवरा हक्काने करत असलेल्या बलात्काराने, बेकायदा कोळशाच्या खाणीत, कचऱ्याच्या घाणीत, हिजडा म्हणून मारलेल्या हिडीस शेऱ्यांमध्ये मर्द को दर्द नाही होता असे म्हणत मला पुरुष म्हणून घडवणाऱ्या अट्टहासामध्ये, बाईची जात म्हणत मला पायाखाली ठेवण्याच्या विचारांमध्ये, माझ्या काळ्या रंगाला गोरं करू म्हणणाऱ्या जाहिरातींच्या बेळकात, हे चीज बडी हे मस्त म्हणत माझं वस्तुकरण करणाऱ्या जगात, ईशान्य भारतातून मोठ्या शहरात विधायक कामाचे, चांगल्या शिक्षणाचे स्वप्न घेऊन आलेल्या मला चिंकी, चिनी, मोमो, कोरोना म्हणून हिणवणाऱ्या माझ्याच भारतात माझा श्वास गुदमरतोय. मला मोकळा श्वास घेता येत नाही. गुदमरलेले कित्येक श्वास, प्रत्येकाची आपली कथा, आपली कहाणी. हे श्वास जर एकत्र आले, माझा ते आपला प्रवास झाला, तर परिवर्तनासाठी क्रांतीचा जन्म अटळ असतो. नामदेव ढसाळांच्या शब्दात आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारले पाहिजे असे म्हणणारे हातात हात घालून उभे असतात. गुदमरलेल्या श्वासांना मोकळं करायला जेव्हा लोक बोलायला लागतात तेव्हा व्यवस्थेला हादरे बसतात. व्यवस्थेनं ज्यांचं अस्तित्व दाबले आणि देवदासी केले त्या सीतव्वा जोडट्टी, कर्नाटकातील या सीतव्वा आपल्या श्वास गुदमरलेल्या असंख्य देवदासी भगिनींचा आधार झाल्या आणि पद्मश्री पुरस्काराला प्राप्त ठरल्या. अब्दुल्ला बिस्मिल्ला या हिंदी लेखकाच्या दंतकथा नावाच्या कादंबरीतील कोंबडा, जो आपला जीव वाचवण्यासाठी भयाने लपलेला असतो, तोच पहाट झाल्यावर भय विसरून उगवत्या सूर्याला सलाम करत आरवतो. माझा श्वास गुदमरतोय हे सांगणाऱ्या माणसामध्ये ही निर्भयता निर्माण व्हायला हवी. फिरुनी नवी जन्मे नवी किंवा माया एंजोलो यांच्या शब्दात तरीही मी वर उठेन, स्टील आय राईज असा आशावाद गुदमरलेल्या प्रत्येकामध्ये, माझ्यामध्ये निर्माण व्हावा. प्रत्येक व्यक्ती मोकळा श्वास घेऊ शकेल असे वातावरण निर्माण होण्यासाठी सारेच प्रयत्नशील असतील. प्रत्येकीला आपले स्वतंत्र अस्तित्व उमकेल आणि अन्यायाच्या या कचऱ्याचेच खत होईल. सहिष्णुता आणि विवेकाची फळे झाडे नांदत असतील. अशा सुंदर वातावरणाचे स्वप्न प्रत्यक्षात यायला हवे. सुरेश भटांच्या शब्दात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. थँक्यू अनुजा. मी आता प्रथम क्रमांक मिळालेल्या अक्षता वडवणीकर हिला विनंती करतो की ती तिचा निबंध वाचावा. अक्षता. सर्वप्रथम माझा नमस्कार. माझा निबंधाचा विषय होता स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदासी.
फमू शिंदे एका लेखामध्ये म्हणतात, जर एखादी गाय गोठ्यात बांधली असेल तर तिच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, पण तीच गाय जर रस्त्यावर फिरत असेल तर हजारो जण तिच्या पाया पडतात. याचे कारण अगदी सोपे आहे. घरातल्या बाईला आणि गोठ्यातल्या गाईला प्रेम जरा कमीच मिळतं. ते पुढे असेही म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला रात्री त्याच्या बायकोचे केस मधुचंद्रासारखे वाटत असतील, परंतु तोच केस जर सकाळी भाजीत पडला तर तो नाही त्या अपशब्दांनी तिचा अपमान करतो. याचेही कारण अगदी सोपे. ज्याप्रमाणे संदर्भ बदलले की उत्तर बदलतात, अगदी त्याचप्रमाणे माणसाची भूक बदलली की भूमिका ही आपोआपच बदलते. पण या बदललेल्या भूमिकांना बळी न पडता पोटच्या मुलाला पाठीशी बांधून स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी ती झाशीची राणी होते, किंवा केरळमधील मुलाकरम या कटाच्या विरोधात जुलमी समाजाच्या काळजात सुरा भोसकणारी ती नांगेली होते, तर जागतिक हवामान बदल परिषदेत आमच्या अंगावर केवळ पोकळ शब्द फेकून आमचे भवितव्य पुस्करण्याची तुमची हिंमत कशी होते, असा खडा सवाल नेत्यांना करणारी ती ग्रेटा थनबर्ग होते, तर जर्मनीची चॅन्सलर एंजेला मर्केल किंवा पाकिस्तानचे तुकडे करणारी ती इंदिरा गांधी सुद्धा होते. खरे तर तिच्या जन्मापासूनच तिच्या अस्तित्वाचा संघर्ष चालू होतो, तो तिच्या मरणापर्यंत चिकटलेलाच असतो. ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी लढत असते, पण हा समाज मात्र तिचे पाय खेचतच आलेला असतो. शतकानुशतके चालत आलेली आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे अगदी पूर्वीपासूनच स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहे. आपल्या समाजाची मानसिकता म्हणजे स्त्री असणं म्हणजे सहन करणं, स्त्री असणं म्हणजे जतन करणं, स्त्री असणं म्हणजे केवळ चूल आणि मूल या चौकटीत अडकून पडणं. पण आजची स्त्री या चौकटीच्या बाहेर पडून हे सगळे दाखले चुकीचे ठरवत, रूढी परंपरा झुगारून, गुलामगिरीच्या बेड्या तोडून तिने आज स्त्री मुक्तीची स्वतंत्र वाट तयार केली आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, सर्वांगीण एक ताणता ती जशी सगळे एकात्मता, जे जे ठरविले सर्वता करोनी सोडील माऊली ती. आजची स्त्री पेटून उठली आहे, तिला तिच्या हक्काची जाणीव झाली आहे. आज राजकारण, बँका, वैद्य क्षेत्र, वैमानिक अशा प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि उल्लेखनीय प्रगती करत आहे. बांगड्यांचे वजन पेलणारे हे मनगट वेळ पडली तर तलवार देखील हातात घेऊन लढू शकते, हे आजच्या स्त्रीने, संपूर्ण महिलांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आणि म्हणून संत जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आल्या खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. या चोवीप्रमाणे आजची स्त्री खऱ्या अर्थानं बाईपणाचं माणूसपण जगत आहे. एकीकडे आपण म्हणतो स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं, तर दुसरीकडे आपला म्हणून तिची कुचंबना करतो. आणि म्हणूनच लज्जा कादंबरीमध्ये तस्लिमा नसरीन यांनी पुरुषांनी स्त्रीला दिलेली अमानुष वागणूक आणि आधुनिक काळातील स्त्रियांवरील हिंसाचाराचे प्रलयकारी चित्रण अतिशय लालित्यपूर्ण शैलीत मांडून समाजाला एका भयान आणि प्रखर वास्तवाची जाणीव करून दिली आहे. खरे तर डोईवर कुंकू स्वतःच्या माथ्यावर भरून त्याची लाख मोलाची किंमत करणारी स्त्री ही आपला असूच शकत नाही, तर ती सबलाच आहे. तृतीयपंथांच्या अन्यायाविरुद्ध त्यांच्या हक्कांसाठी लढणारी गौरी सावंत, अंधत्वावर मात करून जिल्हाधिकारी झालेली प्रांजल पाटील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख फ्रान्सच्या क्रिस्टीन लोगार्ड किंवा नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांसारख्या स्त्रिया आपल्या समाजासमोर येतात, तेव्हा अभिमान वाटतो एक स्त्री असल्याचा. पण आजही समाजामध्ये अनेक जण स्त्रीला एक मिटमिटती पणती म्हणूनच समजतात. पण हीच स्त्री आज अंधाराला भगदाड पाडून नवीन प्रकाशवाट आपल्या सर्वांना दाखवत आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला कायम प्राप्त करण्याची गोष्ट याच हेतूने पाहिले जाते आणि त्यामुळेच पुरुषाला पारंपरिक पौरुषाच्या कल्पनांमधून जाणीवपूर्वक दूर करण्यासाठी आजची स्त्री ही बिनधास्तपणे खंबीरपणे उभी आहे. दुर्दैवाने आजही काही समाजामध्ये स्त्रियांची केली जाणारी ही क्रमवारी चाचणी किंवा मध्य प्रदेशात असलेली कुकडी प्रथा किंवा हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या अशा वाईट परंपरा आजही आपल्या समाजात चालू आहे. मग कोपर्डी सारखी, निर्भया सारखी प्रकरणे जेव्हा घडतात, तेव्हा मात्र वाटते नको हा स्त्रीचा जन्म. आपला समाज नेमका कुठल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय? हे सगळं का घडतंय? याचे कारण बदलत जाणारी विकृत मानसिकता. हीच विकृत मानसिकता बदलण्यासाठी भारतीय महिला मीटू चळवळीच्या माध्यमातून आवाज उठवत आहे. मजाज लखनवी त्यांच्या एका शेरमध्ये म्हणतात, तेरे माथे पे ये आंचल बहुत ही खूब है, लेकिन तू इस आंचल से एक परचम बना लेती तो अच्छा था. खरं तर ज्या स्त्रीकडे नवनिर्मितीचं सामर्थ्य आहे ती एक बंडखोर आणि सक्षम आहे.
मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रांमध्ये स्त्रीची प्रतिमा एक कार्यक्षम स्त्रीच होती. रझिया सुलतान चांद बीबी, राजमाता जिजाऊ, मुक्ता साळवे, कल्पना चावला, 2000 वर्षासाठीचं शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त इराकी तरुणी नादिया मुराद किंवा पाकिस्तानात मुलींच्या शैक्षणिक हक्कासाठी लढणारी मलाला युसुफझई यांसारख्या अनेक स्त्रियांकडे पाहून मनापासून वाटते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले जळे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कन्येचा जर नर करीत विकरा, ते जाती अघोरी नरक पाता. जर स्त्रीच नसती तर संपूर्ण जग हे वाळवंटासारखं झालं असतं आणि म्हणून अभिमान आहे एक स्त्री म्हणून जन्माला आल्याचा. धन्यवाद. धन्यवाद अक्षता. तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल अगदी इंटॅक्ट असणारे निबंध होते म्हणजे सरांच्या चव्हाण सरांच्या भाषेत सांगायचं तर परीक्षकाने असा पेपर हलवला तर एकही शब्द खाली नाही पडणार असे सगळे निबंध होते. आपण सर मॅडम आणि सरांसमोर मी निबंधावर बोलणं म्हणजे काय ते समजून घ्या. मी आता हे जे निबंध जे मी तपासले त्यातले आपले परीक्षक अजित सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले निबंध कसे तपासले आणि त्यातून मुख्यत्वे करून आपण त्यातलं काय पाहिलं आणि त्यातनं म्हणजे त्यातनं गुण देण्याचे निकष काय यावर अजित सरांनी 5 मिनिटं सर्वांना सांगावं अशी अजित सरांना विनंती. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्वजण, सरांनी जेव्हा ही जबाबदारी दिली तेव्हा खरं तर थोडीशी भीती वाटली होती की चेकिंग. थोडक्यात बोलतो, सगळ्यांचे जेव्हा निबंध सगळ्यांचे चेक झाले आणि सॉर्ट केले आम्ही की कोणत्या मुलांना आपण नंबर द्यायचे आणि शेवटी स्कॅन करत करत मोठा प्रतिसाद लावला. पण आमच्या नंतर असं लक्षात आलं, आम्ही शेवटी यादी केली तर त्यातले 75% जास्त निबंध मुलींचे होते मॅडम. त्याचा आम्हाला आनंद होता की बोलायची ती स्पेस देत नाहीये का पितृसत्ता मुलींना किंवा बऱ्याचशा गोष्टी. आता ठीक आहे बाबा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, पण अजूनही काही मुली अशा आहेत की त्यांना त्यांचं फेसबुक अकाउंट असावं का याबाबत पण त्याच्या घरच्यांची काही मतं आहेत, तिचं फेसबुक अकाउंट असावं का. किंवा मुलींनी जे विषय निवडले त्यातल्या आता जे आपले 6 विषय होते त्यातल्या मुलींनी निवडलेल्यामध्ये 90% पेक्षा जास्त मुलींनी स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास आणि दुसरा होता तो माझा श्वास गुदमरतोय. म्हणजे माझ्यासाठी हा एक सॅम्पल आणि मला स्वतःला पण ज्या गोष्टी त्यामधून जो आशय होता त्यातला जो येत होता आणि एक्सप्रेशन ज्या प्रकारे बऱ्याचदा असं होतं की जे त्यांनी लिहिलेलं आहे विशेषतः मुलींनी नॉट नेसेसरी की ते त्या निबंधाच्या एसेच्या स्ट्रक्चरमध्ये बसलंय की नाही, पण त्यांना तो बोलण्याचा जो आवेग आहे आणि जी जागा मिळाली आहे आणि त्यांना जे बोलायचंय तेवढं खूप तीव्रतेनं बोलायचंय असं जाणवत होतं. म्हणजे मी ते एक वेळ निबंध स्पर्धा म्हणून मी बाजूला ठेवलं, पण ही एवढं त्यांना का हे पर्यंत होतंय. आणि दुसरा मुद्दा असा की मुलांनी कमी लिहिले, ह्याचे नेमके मी जेव्हा माझ्या लेवलला हे करायचा प्रयत्न केला की मग काय आम्हाला एक्सप्रेस करायला शिकवलं नाही का किंवा असेल तर केलं नाही पाहिजे, जरी काय वाटलं तरी मी ते कागदावर नाही उतरवलं पाहिजे, हा दबाव आहे का आमच्यावर असणारा. मग माझ्यासाठी पण एक हा शिकण्याचा अनुभव होता ह्या सगळ्या गोष्टी पाहणं हे. आणि विशेषतः त्या 2 निबंधाबाबत जे काही मुलींनी ज्या तीव्रतेने लिहिलं होतं त्यामधून, कारण ही कुठल्याच पातळीवर शिकवलं जात नाहीये. शालेय जीवनात ह्याचा काही संबंध नाहीये, महाविद्यालयीन जीवनात देखील फार तर तुम्ही तो बाय चॉईस तुम्ही तो विषय निवडला समजा पॉल सायन्स सारखा किंवा फेमिनिझमच्या मध्ये तुमच्या सब्जेक्टमध्ये आहे, तिथं थोडंसं त्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. पण एखादं प्रोफेशनल समजा इंजिनिअरिंग मध्ये वगैरे लोक असेल तर ह्याचा काहीच गंध नसतो किंवा बाकीच्या कुठल्या विद्याशाखांमध्ये. त्यामुळे माझ्यासाठी पण तो एक लर्निंग एक्सपिरियन्स होता की ज्या प्रकारे मुलींनी लिहिलं होतं आणि बाकी सगळे मुलं आणि मुलींनी, पण विशेषतः मला ते थोडंसं कौतुकास्पद वाटलं की आणि ते धक्कादायक पण आहे की ती स्पेस दिली जात नाहीये. आणि एकूण निबंधाबद्दल जे म्हणले की जे आम्ही जे क्रायटेरिया ठेवलेले होते की थोडक्यात की एक आहे आशय आहे की तुमचा सबस्टन्स किती स्ट्रॉंग आहे, दुसरा एक्सप्रेशनचा मुद्दा आहे, तुम्ही अभिव्यक्ती कशी करता, उदाहरणं निवडण्याची पद्धती तुम्ही की आता तुम्ही काही कॉमन उदाहरणं सापडणार जे की ज्या प्रकारे सब्जेक्ट जसे होते की आय कांट विथ असेल तर जॉर्ज फ्लॉयडचा उल्लेख येणार आहे किंवा तो कोंबड्याचा उल्लेख येतो, 2 निबंधामध्ये आपल्या नंबर आलेल्या निबंधामध्ये होता. तिसरा मुद्दा असा होता की शब्द मर्यादा हा एक महत्त्वाचा कन्सर्न आहे की 600 शब्दात असेल तर तेवढं ते क्रक्स आणि चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या फ्रेम मध्ये आहे का की जे एक्झॅक्टली जे विचारलंय त्याबद्दलच लिहिलंय का, हा त्याचा एक मेन कन्सर्न होता. बऱ्याचदा असं झालं की विशेषतः मुलींचे निबंध चेक करताना मला असं वाटायला लागलं की हे सब्जेक्टशी रिलेटेड नाहीये,
पण मला असं वाटतं मला असं का वाटतंय मी ते जोडून पाहू शकत नाही का, कारण निबंध असं म्हणजे काही त्याला काही बंधन नाहीये. जर निबंध असं जरी असेल त्याचंही बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ज्या गोष्टींचे अंडरकरंट्स कळत नाही त्याला आपण असं म्हणतो की त्याचा काही संबंध नाहीये. त्याचा संबंध असणारच आहे. ज्या व्यक्तीने लिहिलंय त्याला काहीतरी मायन्यूट संबंध वाटत असणार आहे, ते उदाहरण दिले याचा अर्थ. पण तो जर आपल्याला तो कळत नसेल, ते अंडरकरंट कळत नसेल, तर आपण थोडंसं मागे सरकून थोडंसं ते परत एकदा तो शोधला पाहिजे की इथपर्यंत या निष्कर्षापर्यंत का आली लिहिणारी व्यक्ती किंवा हे उदाहरण तिला का लिहावं असं वाटलं. त्यामुळे जे काही शेवटची होती समजा 50 असते किंवा शेवटचे 10 असते त्यावेळेस आमचा यावर खूप खल झाला की जे आम्ही 10 निवडणार आहे आणि त्यातनं परत 2-3 व्यक्ती निवडणार आहोत. तर त्यासाठी तो आमचा एक कन्सर्न होता की जरी असं वाटलं की हे एकदम ऑफबीट उदाहरण आहे, सब्जेक्ट काहीतरी वेगळं आहे आणि लिहिलंय ते वेगळंच आहे, तरी पण आम्ही ते परत मग मिळून आम्ही काही लोकांनी शोधलं की आमचे सहकार्याने आम्ही की आणि नंतर सरांची पण कन्सर्न केलं की हा मुद्दा आम्हाला असं वाटतं. पण त्याचे अंडरकरंट जर आपल्याला कळले नाही, मला बऱ्याचदा असं वाटतं की निबंध हा सिनेमासारखा असतो. म्हणजे आयडियल सिनेमा असं नाही, म्हणजे तुम्हाला हा म्हणजे निबंध असं नाही सांगताय. जेव्हा 2 निबंध तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्ही सांगता की हा चांगला आहे आणि हा अधिक चांगला आहे. त्यामुळे ते आणि दुसरं की ते मोनॅड असलं पाहिजे. बऱ्याचदा जे की आता आपलं फ्रॅगमेंटेड सगळं चाललंय, 5 मिनिटं इकडे 5 मिनिटं तिकडे 5 मिनिटं असं जगणं जे आहे, पण ते मोनॅड असे जे सरांनी सांगितलेला मुद्दा आहे की तो वन पीसच पाहिजे आणि तसे जे आहेत त्यांनाच मला वाटतंय आपण फायनल ह्याच्यामध्ये निवडलेलं आहे. जे कोणी इथं आहेत, जे पुढे भाग घेऊ इच्छितात किंवा जे समाज माध्यमाच्या माध्यमातून हे नंतर व्हिडिओ बघतील, त्यांना पण ही एक सूचना आहे की जे काही कन्झ्युम करताय ते चांगल्या दर्जाचं असावं. जे वाचताय ते डॉक्युमेंटरी पाहणं असेल, आता मोबाईलमुळे सगळ्या जगातल्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत, तर ते थोडंसं चाळणी लावून तुम्ही थोडंसं तुमचं लिखाण आणि वाचन आणि जे काही तुम्ही कन्झ्युम कराल डिजिटल जरी असेल तरी, तर ते त्या प्रकारे थोडंसं केलं पाहिजे. जर त्याही अनुषंगाने काय वाटलं तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही काही गोष्टी रिकमेंड करू. डॉक्युमेंटरीज असतील, काही सिनेमा असतील, काही चांगली पुस्तकं असतील, तर तो एक कन्सर्न होता. आणि नंतर देखील आम्ही याच प्रकारे मार्गीच्या वतीने आम्ही अशा प्रकारचं व्यासपीठ सर्वांसाठी परत उपलब्ध करून देऊ याची मी मार्गीतर्फे खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले दुसरे परीक्षक निखिल कुलकर्णी सर, त्यांनी पत्रकारिताही केली आहे आणि पण निव्वळ म्हणजे इथं पत्रकार भवनला कार्यक्रम होते हा निव्वळ योगायोग आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय इंदुमती जुंझाळे मॅडम, सिद्धार्थ सर आणि आदरणीय प्रवीण सावंत सर आणि उपस्थित असलेले सगळे मान्यवर विजेते. खरं तर बक्षीस समारंभांमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून भाषण करणं फार अवघड असतं. जर निकाल जाहीर झालेला नसला तर किती वेळाने तो जाहीर होणार याची उत्सुकतेमध्ये समोरचे कानावर घेत नाही. तिथं निकाल जाहीर झालेले असतात पण बक्षीस द्यायचे राहतात, तिथं अजून किती वेळ बोलणारे लवकर बक्षीस देऊन मोकळं करा ही भूमिका असते. आणि इथं बक्षीस देऊन झालेली आहे, त्याच्यामुळे फार काही भूमिकेमध्ये जाण्यात मी वेळ घालवणार नाही. तर अजून एक अडचण म्हणजे अजित सरांनी मला बोलण्यापैकी 50% मुद्दे स्वतः संपवले, त्यामुळे मी तसा घेत आहे, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. तर सरांनी जेव्हा जबाबदारी दिली बक्षीस याची निबंध तपासण्याची किंवा वाचनाची संधी दिली असं मी म्हणेल, तेव्हा ते एका बाजूनी जबाबदारी होती अर्थातच आणि दुसऱ्या बाजूनी ती एक फार अजित सर म्हणाले तशी शिकण्याची संधी होती. असं कारण महाराष्ट्रातल्या अक्षरशः वेगवेगळ्या भागांमधनं निबंध वाचता आले. म्हणजे विदर्भातले होते, कोकणातले होते, मराठवाड्यामधले होते, पश्चिम महाराष्ट्रातलं प्रमाण दुर्दैवाने थोडंसं कमी दिसलं. पण एक साधारणपणे तरुण आणि 18 ते 24च्या वयोगटामधला आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड काय विचार करतो हा या निमित्ताने वाचता आलं, हे बघता आलं. म्हणजे मी पहिल्या 2 विजेत्यांची जी विषय आहेत त्याच्याबद्दल फार डिटेल जाणार नाही, असं कारण ते सर्वोत्तम काय ते तुम्ही ऐकलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती फार चर्चा करण्यात अर्थ नाही. पण अगदी स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदासवरती लोकांनी पर्सनल एक्सपिरियन्स शेअर केले. म्हणजे ते म्हणाले तसंच की तो स्पेस स्वतःचा त्यांना मिळत नाहीये का, हा अत्यंत महत्वाचा भाग होता. दुसरं विशालचा निबंध मी माझ्या तपासणीत नव्हता, मी तो नंतर पाहिला. पण जॉर्ज फ्लॉइड पासून ते अगदी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची बातमी की 350 आपले स्वच्छता कामगार मॅनहोल मध्ये पडून गेल्या 5 वर्षांमध्ये गेले. तर आय कांट ब्रीथ आपल्याला तिथपर्यंत स्ट्रेच करता येते, एवढा मोठा आणि व्यापक विषय, तो प्रबंधाचा विषय होऊ शकतो इतका व्यापक विषय आहे. त्यानंतरचा जो मला सगळ्यात मला आवडलेला आणि त्यानंतर 3 नंबर प्रतिसाद मिळालेला असं म्हणता येईल आपल्याला, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय समाजाचा. पण अनेक लोकांनी तो अंधश्रद्धा निर्मूलनाच्याच अँगलनी एक्सप्लेन केला.
म्हणजे आयदर तो विज्ञान शाब्दिक वर्तनाकडे गेला किंवा तो अंधश्रद्धा निर्मूलनाकडे गेला. तो भारतीय समाजाशी कसा रिलेट करतो. कुणी चार्वाकाबद्दल बोललं नाही, कुणी भास्कराचार्याबद्दल फारसे एक्सप्लेन करत बसलं नाही. त्यामुळे ते अपेक्षित त्या विषयामध्ये होतं. त्याच्यानंतर कायद्याचा जो विषय होता की कायदा श्रीमंतांचा आणि गरिबांचा, म्हणजे ऑल ॲनिमल्स आर सेम बट ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम आर मोर इक्वल, जे ऑर्वेल म्हणतो, त्याचा संदर्भ न देता उगीच 12 वर्ष गप्पा मारल्यासारख्या थोडंसं वाटलं की करप्शन चालतं आणि मग त्यांनीच न्याय विकत घेतला जातो. ही जी भूमिका ती फारच क्रिटिकल आहे आणि अभ्यासाची कमतरता दाखवून देणारी. कारण मान्य आपल्याला सरन्यायाधीश काल बोलले त्याच्या वेगवेगळ्या छटा आपण अजून बाहेर काढू शकतो, पण अगदीच या अँगलने तुम्ही तो घ्यायला नाही पाहिजे की गरिबांना न्यायच मिळत नाही, ते फारच नकारात्मक होईल. त्यानंतरचा सगळ्यात करंट रिलेट करणारा विषय होता तो म्हणजे साथीच्या रोगाचा आणि मानसिक आरोग्यांचा. त्याच्यामधला जो उभयान्वयी अवयव होता त्याचं प्रकटीकरणच माझ्या मते कुणाला करता आलं नाही. कारण लोकांनी साथीच्या आरोग्यावरती भरभरून लिहिलं आणि मानसिक आरोग्यावरती भरभरून लिहिलं. त्यातला व मिसिंग होता. म्हणजे लॉकडाऊन, कोरोना वगैरे सगळं बाजूला राहिलं, पण मानसिक आरोग्य दिन वगैरेवरती लोक बोलले. तर ठीक आहे, त्याच्या बाबतीत आपण म्हणतो की आपल्याला जनजागृती करायला पाहिजे, पण त्या अनुषंगाने फारसं कुणी लिहिलं गेलं नाही. म्हणजे लॉकडाऊन मधल्या ते निदा फाजलींच्या शब्दात सांगायची स्थिती होती की हर तरफ हर जगह बेशुमार आदमी फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी. ही जी भावना आहे, ही जी एक अवस्था आपल्या प्रत्येकापर्यंत आलेली होती एकटेपणाची, त्याच्यावरती फारसं लिहिताना कोणी दिसलं नाही. किंवा स्त्रियांवरती हिंसाचार या काळात वाढलेत असं एक निरीक्षण नोंदवलं गेले, त्याच्यावरती फारसं काही कुणाकडनं लिहिलं गेलं नाही. आणि जो माझ्या पाहण्यात फारच कमी जे दिसले तो म्हणजे भारतीय प्रशासनाची साधारणपणे विषय होता. प्रशासन व्यवस्थेच्या उतरंडीवरती लिहिलं गेलं, पण बखर हा शब्दच कोणी डिकोड केला नाही. म्हणजे तो बखर फारसी मधल्या खबरवरनं आलाय का, किंवा राजवाडे म्हणतात तसं भष या धातूपासून तो बख आणि मग भाट परंपरा ते बखान देणं अशी त्याची काही परंपरा आहे का, याच्यावरती फारसं लिहिलंच गेलं नाही. म्हणजे डायरेक्ट प्रशासन व्यवस्थेतली उतरण, म्हणजे ऍटलिस्ट मौर्य काळातल्या प्रशासनापासून नाही तुम्ही सांगू शकलात तरी चालेल, पण कमीत कमी ब्रिटिश प्रशासन, ICS IS कसं झालं, मग ती स्टील फ्रेम, याबद्दल तरी एक थोडंसं अपेक्षित होतं. बाकी शुद्धलेखन वगैरेच्या अनेक गोष्टी होत्या, पण अजित सर म्हणाले तसं की तो कंटेंट काय आहे, तो सबस्टन्स काय आहे, याच्यावरती आपण प्रामुख्याने जास्त काम केलं, त्याच्यावरती प्रामुख्याने फोकस केला. सर याच्यामध्ये मी तुम्हाला मागेही बोललो होतो, एक निरीक्षण जास्त नोंदवावं असं वाटतं ते म्हणजे अनेक निबंध, म्हणजे त्यांच्या गावांमधली अंतर 500-500 किलोमीटर असतील, त्यांचा संबंधही काही नसेल, पण अक्षरशः सिक्वेन्स वाईज पॅरेग्राफ्स जसेच्या तसे आले. हा तसं बघायला एका बाजूला फार धक्का होता. म्हणजे जितका प्रतिसाद चांगला आहे याचा आनंद आहे, तितकीच ही बाब विषमता करणारी की ती कटपेस्ट संस्कृतीकडे आपण फारच जास्त मोठ्या प्रमाणावरती वळतोय का. महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे निबंधाची, त्या अँगलने आपण ते पाहायला हवं की तो कॉपी पेस्ट नको, तो कंटेंट ओरिजिनल पाहिजे. आणि विशालनी ज्या कुमारांच्या एका रागातल्या भैरवातल्या बंदिशींनी त्याच्या निबंधाचा शेवट केला, त्या कुमारांचीच एक गोष्ट आहे की कुमारांचं जेव्हा फुफ्फुस काढून टाकलं होतं तेव्हा मंगेश पाडगावकरांनी त्यानंतर त्यांची एक मैफिल ऑर्गनाईज केली होती मुंबईमध्ये. सो त्या मैफिलीला फारच कमी प्रतिसाद मिळालेला की फुफ्फुस काढलेला गायक काय गाणार, भले कुमार गंधर्व असो पण काय गाणार. तो फार कमी गर्दी झाली मोठी मैफिल आयोजित करून, आणि कुमार अत्यंत उत्कृष्ट गायले, ते कुमार आहेत अर्थात, ते कसेच गायले. तर मंगेश पाडगावकर नंतर म्हणाले की समोर 5-25 लोक होते तरी तुम्ही त्याच ताकदीने गायला. कुमार म्हणाले त्यांच्यासाठी कोण गातो, या आतल्या कुमारसाठी गातो मी, माझ्या आत काय त्यासाठी मी गातो. त्या ओरिजिनॅलिटीसाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करणं, तो कंटेंट मिळवणं, त्या दृष्टीने वाचन आणि त्या दृष्टीने घडवणं हे निबंध स्पर्धांचं उद्दिष्ट असतं. मार्गिणी त्या दृष्टीने ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, ती पुढेही माझी विनंती सरांना की ते दिला जात राहील. आणि मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आणि निबंध वाचायची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निखिल सर अजून एक 5-10 मिनिटं चाललं असतं. मी आता प्रवीण सरांना विनंती करतो की त्यांनी जोंधळे मॅडमचा सन्मान करावा मार्गीतर्फे. मी विक्रम सरांना विनंती करतो की त्यांनी सिद्धार्थ सरांचा सन्मान करावा. विक्रम सर तसे कधी फोरफ्रंटला येत नाही, पण ही संधी आहे त्यांना पुढे आणण्याची. जरा
अवघड पाठ चालू होतोय. म्हणजे जोंधळे मॅडम सारख्या एका व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणं. मॅडम काही चुकलं तर सॉरी आधीच म्हणून. मॅडमचं जवळजवळ 35 वर्षाचा म्हणजे लेखनाचा आणि म्हणजे शिक्षिका म्हणून या एका भूमिकेचा अनुभव आहे प्रचंड. त्या निवृत्त मुख्याध्यापक म्हणून श्री सरस्वती भुवन हायस्कूल त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. आणि सर्वांना म्हणजे बऱ्याच जणांनी ते वाचलेलं असणारे पुस्तक बिनपटाची चौकट या आत्मकथनपर पुस्तकात मी त्यांनी लेखनात प्रवेश केला. आणि लेखनात प्रवेश केला आणि ते पुस्तक इतकं म्हणजे खरोखरच सुपरहिट झालं ते नंतर. आणि त्यांना म्हणजे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि आपलं पुणे विद्यापीठ यांचं म्हणजे अभ्यासक्रमात त्याचा समावेश झालाय त्या पुस्तकाचा. आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या या पुस्तकाला. म्हणजे बासी मराठीकर पुरस्कार, सांगाती मित्र पुरस्कार, प्रबोधन चळवळ पुरस्कार. आणि त्यांनी तसंच म्हणजे लेखनाबरोबर त्यांनी भाषांतरही केली आहेत त्यांनी, इंग्रजी, तेलुगू आणि गुजराती. म्हणजे काय व्यासंग असेल मॅडमचा खरोखर. तसंच मॅडम अखिल भारतीय कुमार साहित्य संमेलन बांदा कोकण इथे झालं 2018 साली, त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. तसंच राज्यस्तरीय महिला साहित्य आणि संगीत संमेलनाच्या त्या उद्घाटक होत्या, सोलापूरला झालं ते 2017 साली. तसंच समकालीन मराठी जैन कथा चळवळ याचं 2019 ला पुण्यात संमेलन झालं, त्याच्या त्या उद्घाटक होत्या. आणि त्याच्या महत्वाचं ज्या पुस्तकं म्हणजे प्रकाशित आहेत त्यामध्ये बेदखल, पाषाण निद्रा, कर्मयोगी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे तो चरित्र ग्रंथ आहे त्यांचा, रससिद्धांतांचा प्रदेश, फुलझडी बालनाट्य आहे, अस्वस्थ श्वासांची डायरी, पापणीआड पाणी, स्तन्यसुक्त हा कथासंग्रह आहे त्यांचा. आणि मुख्य म्हणजे ज्याची आता लेखिका म्हणून आहेत त्या तर एक सर्वजण वाट बघत असतात तशी आगामी त्यांचे जे काही लेखन आहेत, कादंबरी येते त्यांची पिंजार म्हणून. आणि दुसरं आहे लेखसंग्रह आहे असं तसं कसं बस असा त्यांचा लेखसंग्रह येतो पुढे. आणि महाराष्ट्र शासनाच्या तर्फे त्यांना पुरस्कार आहेत. बेदखलसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आहे त्यांना. तसंच मुकुंदराव पाटील यांचा दिनमित्र पुरस्कार मिळाला आहे. आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. म्हणजे बऱ्याच जणांना त्यांनी ऐकलंही असेल आकाशवाणीवरनं. तसंच मॅडमना अजून गीताबाई चारठाणकर वीर महिला पुरस्कार मिळालेला आहे. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा तो त्यांना 2010 साली मिळाला आहे. आणि प्राचार्य नलिनताई वैद्य समाजाभिमुख आदर्श शिक्षिका पुरस्कार तो त्यांना 2010 साली मिळालेला आहे. तर मी आता काही जास्त बोलत नाही आणि मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन द्यावं. म्हणून मी मॅडमला म्हणलं आधी सॉरी म्हणतो मी काही तर चुकी झाली तर मी आधी सिद्धार्थ सरांची ओळख करून देतो. म्हणजे ज्याला म्हणतो जनसामान्यातला प्रशासकीय अधिकारी म्हणजे अशीच सिद्धार्थ सरांची ओळख आहे. आणि तुम्हाला ती मी म्हणजे ओळख करून देताना कळेलच की यशाच्या पायऱ्या चढत जाणं म्हणजे शब्दशः काय असतं तर ते म्हणजे सिद्धार्थ सर असं आहे. 2012 साली सरांनी BA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये केले त्यांनी. त्याचे गोल्ड मेडलिस्ट आहेत म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र ते फर्स्ट रँक आहे त्यांचा. तसं त्यांनी MS सोशियोलॉजी मध्ये केलं आणि आता रिसर्च करतात ते पुणे विद्यापीठामध्ये. आता त्यांचा प्रवास जर बघितला तर 2008 ते 2011 साली ते पोलीस कॉन्स्टेबल होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये. बुलढाण्यात त्यांची पोस्टिंग होती त्यांची. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे 2011 ते 15 ते पोस्टल असिस्टंट झाले. ते बुलढाण्यालाच त्यांची पोस्टिंग होती तेव्हा. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे 2015 साली ते MPSC थ्रू पोलीस सब इन्स्पेक्टर झाले, PSI ज्याला आपण म्हणतो ते. आणि 2015 पासून ही सर्विंग ॲज अ डेप्युटी कलेक्टर क्लास 1 इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे खरोखर सर तुमच्याकडे पायऱ्या चढत जाणं म्हणजे काय असतं ते. आणि सरांनी म्हणजे बऱ्याच जणांनी युट्यूबवरही सरांचे व्हिडिओ बघितले असतील की सरांनी जे लोकाभिमुख आणि समाजाभिमुख जे कार्यक्रम राबवले त्याच्यातला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक लाईव्ह कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मुलांसाठी म्हणजे ते जिथे जिथे उपजिल्हाधिकारी म्हणून होते
तिसरी तर त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे प्रिपेअर करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी लायब्ररीज निर्माण केल्या त्यांनी, म्हणजे ती आता खरं गरज आहे काळाची आणि ते त्यांनी ओळखून त्यांनी त्या प्रकारे कार्य केले. त्याच्यानंतर लोकांचा जलयुक्त शिवार योजना जी राबवली होती शासनाने, त्याच्यात लोकांच्या सहभागासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यातूनच त्यांना सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी गोंदिया जिल्ह्यासाठी 2016 साली पालकमंत्र्यांनी सन्मानित केले. तसंच राज्यस्तरीय त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. मागे त्याला तळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. तसंच जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या वॉटर रिसोर्स मिनिस्टरनी त्यांना गौरवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे जो अधिकारी ऍक्च्युअल जो काही तळागाळाच्या लोकांसाठी काम करतो, अशा म्हणजे सिद्धार्थ सरांनी आम्हाला म्हणजे त्यांना विचारलं ते म्हणले हो चालेल मी येईन म्हणले कार्यक्रमाला. तर सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मार्गदर्शन करा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे मॅडम, आपल्या सर्वांचे आदरस्थान चालतं बोलतं विद्यापीठ आणि सर्व ज्ञानशाखांचे सर्वश्रुत असे आदरणीय चव्हाण सर, आणि अशा या 2 विभूतींपुढे बोलताना माझे शब्द थोडेसे आखडत आहेत. आणि याचबरोबर मार्गीचे सर्व फॅकल्टीज, त्यानंतर या निबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी यश संपादन केले असे सर्व यशवंत या ठिकाणी असलेले विद्यार्थी मित्र आणि सर्व सन्माननीय महोदय, सर्वांना माझा नमस्कार. मार्गदर्शनपर बोलण्यापेक्षा मी या निबंध स्पर्धेचे जे यशवंत आहेत तिघे पण, मी यांना टार्गेट ठेवून माझं बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. एक नवशिका पत्रकारिका ज्येष्ठ उद्योगपतीची मुलाखत घेत होता. तर त्यावेळी त्याने त्याला विचारलं की सर तुमच्या यशाचं कारण काय आहे. तर त्यांनी अगदी जुनाट झाली खुर्चीकडे बघितला आणि त्या खुर्चीकडे पाहून हसत म्हणाले की बेटा 2 शब्द सांगू शकतो की माझे योग्य डिसिजन, योग्य निर्णय. तर काही उलगडलं नाही. तो आणखी पुन्हा म्हणाला की सर पण तुम्ही असे योग्य डिसिजन घेण्यासाठी कसे शिकले. पुन्हा ते खुर्चीकडे बघून म्हणाले की अनुभव मिळाला मला त्याचा. मग त्याला तरी पण त्याचं पोळं उलगडलंच नाही. मग ते पुन्हा त्याला विचारलं पत्रकाराने सर तुम्हाला अनुभव कसे मिळाले. ते मला माझ्या चुकीच्या निर्णयांमुळे. तर मला असं वाटतं की या अशा चुकीच्या निर्णयातून तुम्हाला योग्य आणि अयोग्यतेची जाणीव देण्यासाठी एका चांगल्या गुरुची गरज असते तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आता हे गुरु आपल्याला 2 प्रकारे मिळू शकतात. एक तर गुरु शिष्याला शोधेल किंवा शिष्य गुरुला शोधेल. तर गौतम बुद्धाला ज्ञान घ्यायचं होतं तर ते गुरुच्या शोधात बाहेर निघाले. त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी स्वतः सिद्धी प्राप्त केली. आणि दुसऱ्या प्रकारचे जे गुरु आहेत ते शिष्याच्या शोधात असतात, कारण त्यांना समाजात तेवढी गुणवत्ता, तेवढी क्षमता दिसत नाही, म्हणून ते चांगल्या शिष्याच्या शोधात असतात. तर मग चाणक्य कधी कधी चंद्रगुप्त मौर्याला शोधतो. अगदी अलीकडच्या काळामध्ये मंजुळे आपल्या आरच्या आणि परशाला शोधतात. तसं या निबंध स्पर्धेतून खरे हिरे शोधण्याचं काम सरांनी केलेलं आहे. तर ही फार नामी संधी तुमच्यासाठी आहे. भारतभर सरांचे 2 मिनिटं घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इथे दिवसभर येत असतात, भेट होत नाही. तुमच्यासोबत एवढा सहवास मिळतो याचं महत्त्व कदाचित तुमच्या दोघींना आता कळणार नाही, विशालला कळालेलं असेल. मला असं वाटतं की एक मोठा आधारस्तंभ, एक असा दिव्य स्तंभ ज्याच्या प्रकाशाकडे पाहून आपण आपली वाटचाल करू शकतो, अशा या माणसाच्या प्रकाश सानिध्यात तुम्ही आलेला आहात. तुम्ही दोघींसाठी पण ही खूप गौरवाची बाब आहे. एक दुसरे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक फ्रेकी नावाचा एक स्टॅलियन होता. म्हणजे स्टॅलियन म्हणजे घोडा होता. तो अलास्कामध्ये एका आदिवासी कबिल्याकडे होता. जन्मापासून त्याला एकच माहिती होती की जेव्हा केव्हा त्याला सोडलं, म्हणजे ती लगाम सोडली, शर्यत कुठलीही असो, त्याला एवढंच माहिती होतं की शर्यत जिंकायची.
म्हणजे तो लहानपणापासून अगदी त्याच्या 2-3 बालपण 3-4 महिन्याच्या बालवयापासून तर तो जेव्हा डेट झाला तेव्हापासून मग त्या कबिलाच्या त्याचा जो मालक होता त्याला माहिती की हा घोडा कुठली शर्यत जिंकू शकतो. मग त्या अमेरिकेचा जो ब्रीडर होता त्याला माहिती झालं की हा घोडा असा पद्धतीचा आहे. मग तो गेला त्या अलास्काच्या त्या पर्वताच्या तिथे, मी देणार नाही माझा घोडा. का तुला पाहिजे तेवढे पैसे तो. अरे हा इथे या छोट्या शर्यतीत गेला त्याचं नाव नाही मोठं होणार, तो वर्ल्ड चॅम्पियन झाला त्याचं नाव होईल. मग तुम्ही ठीक आहे, माझं एक अमेरिकेची शर्यत आहे तिथे आपण याला उतरवू. तर तो अगदी त्या शर्यतीत अगदी मळलेला आणि सगळे एकदम पॉलिश हॉर्सेस होते. मग तो तिथे गेला, त्याला नेहमीप्रमाणे एकच माहिती, जागा कोणती असो मालक कोणती असो शर्यत जिंकायची. त्याला सोडलं आणि तो अमेरिकेचा चॅम्पियन झाला. पुन्हा मग इंग्लंडमध्ये 2009 साली वर्ल्ड चॅम्पियन होते. तिथे पण तो मला म्हणे मला विकणार नाही, तो तुमच्यासाठी पळवेल. तिथे पण गेला तो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन झाला आणि 2009 साली त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलं जे अजूनही अनब्रेकेबल आहे. थोडक्यात काय की तुम्ही कुठून आलात, तुमची परिस्थिती काय आहे याला काहीही महत्व नाही. तुम्हाला आपल्याला आपलं उद्दिष्ट फार चांगलं क्लिअर माहिती पाहिजे आणि शर्यत कुठली असो, ती निबंधाची असो स्पर्धा परीक्षेची असो, आपण आपलं झापड लावून त्या शर्यतीत पहिल्या क्रमांकासाठी पळायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या निबंध स्पर्धेतून तुम्ही दोघींनी हा जर बोध घेतला आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये फार कमी वेळामध्ये जर काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकलं तर सरांना खूप मनस्वी आनंद होईल. आणि खरे जे तुमचे निबंधाचे जे विषय आहेत, माझा श्वास मरतोय आणि स्त्री जन्म म्हणून पश्चाताप करू नये, यामध्ये आपण आणखी पुढे जाऊन निबंध जीवनामध्ये कसा अंमलात आणता येईल, कसा जगता येईल याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे. ती संधी आहे तुमच्याकडे. आपण मग प्रशासनामध्ये जाऊन मुक्तपणे लोकांना श्वास घेण्यासाठी वातावरण कसं निर्माण करू शकू. या निबंधामध्ये जेव्हा ही 10 वर्षांनी निबंध स्पर्धा आयोजित होईल त्यावेळेस त्या निबंधामध्ये माझं उदाहरण कसं येईल इथपर्यंत विचार केला पाहिजे. जर असं झालं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने शब्दांच्या पलीकडे या निबंधाला जीवनाचा अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं. आणखी सरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंच आहे. पुन्हा एकदा सरांना मी धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्यासोबत डायसवर स्टेजवर बसण्याचा सन्मान दिला. आणि पुन्हा एकदा इथे नमलेल्या माझ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या या वर्षीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सिद्धार्थ सर, खरंच आहे म्हणजे उद्दिष्ट म्हणजे जे तुम्ही उदाहरण सांगितलं ते खरं तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्यातलंच उदाहरण सांगितलं हे खूपच. आणि मी एक सांगायचं राहून गेलं माझं की म्हणजे क्लास 4 पासून आज क्लास 1 अधिकारी आहेत सर, आणि त्याच्यावरच न थांबता सुपर क्लास 1 कडे जाण्याचा सरांचा प्रयत्न आहे. ते आता IAS ची तयारी करतात सर. म्हणजे छोट्या पण मी सरांकडेच तयारी करतो सांगायचं काम केलं. तर मी आता आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मॅडम जोंधळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील चव्हाण सर, सिद्धार्थ, ज्यांनी पुरस्कार मिळवलेले त्या दोन्ही कन्या आणि विशाल, आणि सर्व इथे जमलेले बंधू भगिनी, प्राध्यापक वगैरे सगळ्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी प्रथमच मी आभार मानते. या दोघी तिघांचे अभिनंदन करते. आता सिद्धार्थ सरांनी त्या घोड्याचं उदाहरण दिलं आपल्याला, किंवा ते स्वतः त्या परिस्थितीतून ते म्हणाले परिस्थिती कुठलीही असू दे आपले ध्येय एक पाहिजे, पण ते ध्येय गाठण्यासाठी मात्र प्रत्येकाला ज्याला ध्येय साध्य करायचंय त्याला कष्ट करावे लागतात, सातत्य लागतं, जिद्द लागते. आणि मला हे प्राप्त करायचंय हे जर एम तुमच्या समोर असेल, कष्टाला पर्याय नाही. मी आज नाही उद्या करेन मग परवा नाही, रोज तेवढं केलंच पाहिजे, तर ते आपल्याला साध्य करता येतं. आता हे जे निबंधाचे विषय दोघांचे एकसारखा होता, श्वास गुदमरतोय, आय कांट ब्रीथ, आणि स्त्री जन्मा न भावे उदास.
काय आहे, आपण प्रत्येक जण माणूस, प्रत्येकाला आयुष्य जगायचं असतं, पण हे जगत असताना प्रत्येक जण एकटाच असतो. प्रत्येकाचा म्हणजे लहान असेपर्यंत आई वडील आपल्याला मार्गदर्शन करतात, बोटाला धरून नेतात, पण ज्या वेळेला आपण सक्षम होतो, हायस्कूल नंतर म्हणा किंवा याच्यानंतर, त्याला आपल्याला स्वतःचं ध्येय, स्वतःचा मार्ग स्वतःलाच निवडावा लागतो. तो मार्ग निवडत असताना तो जो सफर करायचा किंवा जो प्रवास करायचा, हा प्रत्येकाचा प्रवास हा भिन्न आहे, अचंबित करणार आहे, भयानक आहे. अनेक प्रकार आहेत त्या प्रवासामध्ये, अनेक प्रकारचे कष्ट आहे. मग हा प्रवास जर करत असताना प्रत्येकाला जर करायचा आहे, त्या प्रत्येकामध्ये जर स्त्री नावाची बाई असेल, स्त्री असेल ती प्रवास करणारी, ती महिला आहे, स्त्री आहे, हा पहिला अडथळा आहे. ती जर गरीब असेल, मग ती स्वभावाने असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, हा दुसरा अडथळा आहे. ती जर अनाथ असेल, कुठलाही आधार नसेल, तर तिच्या आयुष्यात अडथळेच अडथळे आहेत. आणि जर ती, मग ती कोणत्याही समाजातली असो, दलित समाजातली असली तरी अडथळ, परंतु कोणत्याही समाजातली असो, ती जर देखणी असेल, आणि आजकाल तर तेही नाही, फक्त ती स्त्री पाहिजे, मग तिचा श्वास नव्हे, तिचं जीवनच गुदमरून मरून जातं. हे जे स्त्रीचं भोगणं आहे, जे जगणं आहे, हे अतिशय कठीण आहे. ह्या स्त्रीला स्वतंत्र म्हणून जगूच दिलं जात नाही. आता ह्या 21व्या शतकामध्ये नव्हे, आता तसं फार कमी स्त्री आहेत तो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या, परंतु ते तिथपर्यंत जाण्यासाठी तिला काय काय करावं लागतं, हे फार अवघड आहे. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं, म्हणजे फक्त आता राहिलेलं नाहीये चूलमूल किंवा रांधावाडा गोष्टी, त्याच्या पुढं गेलेली कितीतरी, परंतु खेड्यातली परिस्थिती राहिली आहे का तशीच आहे. कुणी आणली? खरं तर आपण विशेष करून साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये नव्हे, भारतामध्ये सुद्धा आर्य यायच्या अगोदर ही आपण काय म्हणू मातृसत्ताकच होती, परंतु शेतीचा शोध कुणी लावला? स्त्रीनंच लावला. परंतु नंतर लक्षात आलं पुरुषाच्या की नाही, हिला वर चढवू द्यायचं नाही, आणि म्हणून मग पुरुष सत्ता हळूहळू हळूहळू तिला किती बंधनं घातली. हो, तू सरस्वती आहेस, तू लक्ष्मी आहेस, तू दुर्गा आहेस, मखरामध्ये बसवलं तिला आणि तिथंच कोंडून ठेवलं. तू व्रत वैकल्य अमुक तमुक सण वार बाळंतपण सगळं कर आणि तू त्याच्यातच मर. हक्काची दासी झाली. केवढं येत, आणि त्याच्यातून तिनं बाहेरच पडू नये. तुम्ही ते काकस्पर्श पहा किंवा जुने सिनेमे पहा, सगळ्यामध्ये, आणि स्त्री आदर्श पुन्हा कुटुंबाची केली पाहिजे, कुटुंबाची सेवा केली पाहिजे, मुलांना वाढवलं पाहिजे, सगळं आहे. परंतु तिला तुम्ही माणूस म्हणून कधी जगू देणार आहे? ती स्त्री आहे, पण ती माणूस आहे. तिला स्वतःचा सन्मान आहे, तिला स्वतःचं मत आहे, व्यक्तिमत्व आहे. तिला स्वतःला फुलायचंय, तिला घडायचंय. कुठल्याही क्षेत्रामध्ये आज स्त्री मागं नाही. पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांद्या लावून नव्हे, त्यांच्या पुढं जातीये, परंतु ते सहन होत नाही, आणि मग अनेक प्रकारे तिच्यावर अन्याय केले जातात, अत्याचार केले जातात. किती स्त्रिया पोलीस ऑफिसर आहेत, कितीतरी मोठे मोठे ऑफिसर्स आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत नव्हे. मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं की चेन्नई पासून सॅन फ्रान्सिस्को पर्यंत सगळ्या महिलांनीच, मुलींनीच विमान, आणि तेही बर्फाळ प्रदेशातून, उत्तर ध्रुवावरून न थांबता त्यांनी फ्लाईट हे केलेले आहे. वाचलं असेल तुम्ही.
कुठे कुठे कमी आहे ती? कुठे नाही. मग तुम्ही स्त्रीला असं दुय्यम का हे करता? का तिला मोकळा श्वास घेऊ देत नाही? का तिला स्वतः स्वतंत्र जगू देत नाही? याला कारण फक्त पुरुषच आहेत असं नाही मला म्हणायचं. याला कारण आपली कौटुंबिक सामाजिक परिस्थिती वर्षानुवर्षापासून दाबलेली आहेच ती. तरी सुद्धा मला असं वाटतं आता तुम्ही सगळी मुलं इथं शिकणारी मुलं स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहेत, विचार करणारी आहेत. परंतु तुम्ही ज्या कुटुंबातून आला तुम्ही कधी असा विचार केलाय का की माझ्या घरामध्ये माझे वडील, माझे आजोबा, माझ्या आजीला, माझ्या आईला एक व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे तिला मुभा देतात का वागायची? तिचा सन्मान करतात का? सन्मान म्हणजे तुम्ही रोज तिला वा 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 किती छान आहे असं नाही. एक व्यक्ती म्हणून तुम्ही तिला म्हणजे आदराने वागवता का? म्हणजे मूल लहान असल्यापासून ती पाहतं की माझ्या गरीब कुटुंबामध्ये झोपडपट्टीमध्ये बाप रोज दारू पिऊन येतो आणि आईला जोडतो. मग त्या लहान मुलाला लहानपणापासून तसंच वाटतं की पुरुषांनी बाईला असंच वागवायचं असतं, तो मोठा झाल्यावर तसाच वागतो. हे आपल्या समोर उदाहरणं आहेत, पाहतो आपण आजूबाजूला. आणि म्हणून ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मानानं वागवलं जातं, आदरानं वागवलं जातं, बरोबरीनं वागवलं जातं, पुरुष आपले वडील, आपले आजोबा, घरातले काका आपल्या आईला घरामध्ये सर्व प्रकारची मदत करतात. आता या कोरोनाच्या काळामध्ये 7-8 महिन्याच्या काळामध्ये किती पुरुषांनी आपल्या बाईला मदत केली. आता सरांनी कुणीतरी सांगितलं की मला वाटतं ह्यांनी सांगितलं सरांनी की स्त्रियांवर खूप अत्याचार झाले. खरं आहे, खूप अत्याचार झाले. नुसते आपल्या देशात नाही, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये सुद्धा प्रचंड मानसिक तर आहे, शारीरिक सुद्धा त्यांना खूप अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागेल. असं का होतं? या परिस्थितीमध्ये बाहेर जाता येत नव्हतं. कुठेही आपल्याला एक किराणा आणि एक मेडिकल सोडलं तर काहीच मिळत नव्हतं. बाई घरात मग त्यावेळेला आम्हाला स्त्रियांना किंवा घरातल्या सर्व लोकांना कळलं असेल की घरामध्ये काम करायला येणारी बाई ही किती महत्वाची आहे. मी म्हणजे माझंच उदाहरण घरातलं देते. 8 महिने माझ्या नवऱ्यानं भांडे घासले. लागतो बाहेर संपादक असेल, लेखक असेल, अजून पत्रकार असेल, काही घरामध्ये माझ्या बरोबरीने मी झाडू केल्यानंतर ते पुसून घेत होते. आम्हाला आणि काय असतं सांगू का, प्रत्येकाचा आनंद स्वतः निर्माण करायचा असतो. स्वतः आपण कसं आनंदी राहू आणि मी आनंदी राहत असताना माझा शेजारचा कसा आनंदी राहील, माझ्या कुटुंबातले कसे आनंद, काय लागतंय हो आपल्याला आनंदित राहायला. 2 वेळचं या एवढ्या काळामध्ये लक्षात आलं असेल आपल्या सर्वांच्या की आपल्याला खायला फार थोडं लागतं. रिक्षाला खर्च नाही, कशालाच खर्च नाही. एक मोबाईलचा सोडला तर टीव्ही आणि काय मेंटेनन्स असं कशालाच खर्च लागला नाही. किती कमी पैशात आपण जगू शकतो, किती काटकसरीने जगू. मग आपण नीट का नाही जगू शकत? का आनंदाने जगू शकत नाही? काय एकमेकांशी दुस्वासाने वागतो? कुठेतरी आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. दुसऱ्याला स्वातंत्र्य देऊन जगण्याचं स्वातंत्र्य देऊन आपण असं वागत नाही. किती सुंदर. मला माहिती नाही पुढचा जन्म कोणता मिळणार आहे आणि मागचा जन्म कोणता होता, कोणालाच माहिती नाहीये. मग हा जो जन्म मिळालाय या जन्मामध्ये मी आनंदानं का राहू नये? मी जगत असताना दुसऱ्यांना थोडीफार, फार नाही, थोडीफार मदत का करू नये? सुंदर आहे आपलं आयुष्य. हे आपलं आयुष्य अधिक सुंदर करण्यासाठी आपण काय करायचंय, कुठले तरी छंद लावून घेतले पाहिजे. तो वाचनाचा असेल, तो तुम्ही चित्रकलेचा असेल, रांगोळीचा असेल, सुंदर स्वयंपाक करण्याचा असेल. काय हरकत होती या कोरोनाच्या काळात एखादी पोळी भाकरी पुरुषांनी केली असती, मुलांना आईला मदत केली असेल तर केली असेल. त्यातही खूप आनंद असतो. साध्या साध्या गोष्टीत खूप आनंद असतो. संगीत ऐकण्याचा असेल, निसर्ग बघण्याचा असेल, रोजचा त्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम कधीतरी गच्चीवर जाऊन सूर्य बघितलाय, त्याचं उगवणं बघितलंय, निसर्ग कसा फुललेला आहे,
किती पाखरं येत होती, आता बघा बरं कुठं गायब झाली. रस्त्यावर जनावरं यायला गेली होती, आम्ही त्यांना पळवून लावलं. त्या ठिकाणी त्यांना इतके मागे लागलो त्या महात्मा सोसायटीमध्ये. त्यांना असं वाटलं होतं की आमचंच हे सगळं विश्व आहे. बिनधास्त येत होते. पक्षी, प्राणी, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाला मी जगत असताना दुसऱ्याला कुठंतरी मदत केली पाहिजे. कुठंतरी कंटाळवाणं वाटत नाहीये ना मास्तरीने. तेव्हा या ठिकाणी मला एवढंच म्हणायचंय की चव्हाण सरांसारखी माणसं जर तुम्हाला मार्गी लावत असतील, तुम्हाला मार्गी जसेच तुमच्या ध्येयाप्रत नेत असतील, द्रोणाचार्य कामाचे नाही, एकलव्याचा अंगठा मागून घेणार. तेव्हा आपल्याला अशा सरांचं, असे त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे डेप्युटी कलेक्टर, नुसता तिथून नाही कुठपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल पासून हा मुलगा इथपर्यंत आला. केवढी मेहनत करावी लागली असेल, किती कष्ट करावे लागले असतील. 24 तासामधले 18 तास तो ड्युटी करून तो मुलगा अभ्यास करत असेल. सोपं नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. आणि खरंच सांगते, कष्ट करा. कष्टानं माणूस मरत नाही, बिलकुल मरत नाही. ऊर्जा निर्माण होते आपल्यात. अजून जेवण जाईल, अजून तुम्ही सशक्त व्हाल आणि चांगलं. बाहेरचं पिझ्झा बर्गर नाही, घरातली आईच्या हातची भाकरी आणि पोळी, चपाती, भाजी काय असेल ती. पण ती ऊर्जा मिळवण्यासाठी मन, साऊंड बॉडीमध्ये साऊंड माइंड लागतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या देशामध्ये इतकी परंपरा चांगली आहे मुलांना. इतका आपल्या महाराष्ट्रासारखा तो कोणतं स्टेट या भारतात नाहीये. इतकी संत परंपरा आहे. काही चांगलं बीज रोवलेली आहे, संत वचन आहे. किती सुंदर निबंध वाचला ह्या मुलानं, किती छान विशाल नाम, किती वाचन वाढवा रे, वाचन वाढवा. वाचलात ना, वाचाल तर वाचाल म्हणाले कुणी, खरंच आहे. वाचू आपण, नाहीतर आपल्या डबक्यात पुरतच आपण शिल्लक राहतो. माझं दुःख, मला अडचणी, माझे आई बाबा मला पैसे पाठवून मी कसं हातात जोडू. आणि काम करा, सकाळी पेपर वाटा, अजून काही करा. काम केलं. आणि सांगू का खरं, पैसा तुम्हाला मिळवायला पैशाच्या मागे धावायची गरज नाही. तुम्ही कष्ट करा, पैसा आपोआप तुमच्या मागे येतो. किती लागतो पैसा आपल्याला प्रामाणिकपणाने मिळवला तर. आता तुम्ही म्हणाल मॅडम कुठं प्रामाणिक लोक आहेत हो, आज सगळीकडं नाही. प्रामाणिकपणाने, नैतिकतेनं मिळवलेलं, कष्टाने मिळवलेलं धन हे तुमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सुख, समाधान, आनंद देतं. माणूस किती मोठा झाला याला महत्व नाही, तो कसा मोठा झाला. चव्हाण सरांकडे बघा, यांच्याकडे बघा. आणि म्हणून असं मोठं होणं, कष्टातून मोठं होणं फार आवश्यक आहे. कारण ताऊन सुलाखून निघतो ना माणूस. आणि जेव्हा ताऊन सुलाखून निघेल, सोनं जसं आगीमध्ये तळपून निघतं बाहेर, किती भाजलेलं असतं तेव्हा चमचम. तसं माणसाचं व्यक्तिमत्व असं काय होतं, एकदम वेगळं हे होतं. आपल्या बुद्धीच्या, आपल्या वर्तणुकीच्या, आपल्या सर्व कर्तृत्वानं चैतन्यमय होऊन जातं. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच कष्ट करूया. आपल्या घरातल्या स्त्रीला, मग बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल, आजी असेल, काकी मामी कोण आहे, या सगळ्यांना आदराने वागूया, सन्मान देऊया. आपल्या मैत्रिणीशी सुद्धा सन्मानानं वागूया. आणि कुठेही स्त्रीवर जर अन्याय होत असेल, जरा जरी दिसलं तरी तिथं धावून जायचं. एवढं जरी पुरुष म्हणून तुम्ही हे केलं, कर्तव्य केलं, तर खूप मोठं काम होणार आहे. आणि म्हणून हे आपण सर्वांनीच एक माणूस म्हणून जगत असताना, शेवटी आपण कोण आहोत. बुद्धानं, आता तथागत बुद्धाने सांगितलं की आत्मदीप भव, तूच तुझा स्वतःचा प्रकाश हो आणि तुझ्या त्या प्रकाशातून स्वतःची वाटचाल
काय कर, निवड आणि तुझं ध्येय गाठ. काय होतं माझ्याकडं काहीच नव्हतं. वयाच्या 8व्या वर्षी मी अनाथ झाले. मला माहिती मी आजपर्यंत कुणाला हात दाखवला नाही. मी माझ्या कष्टानेच आले इथपर्यंत. मुलींना पुस्तक दिले नाही, तुम्ही वाचा आणि मला कळवा त्याची प्रतिक्रिया. माझ्या दुःखाचा मी कधीच भाऊ केला नाही, कधीच नाही. परंतु माझ्यापेक्षा किती मुली लहान वयापर्यंत. अरे मला तरी माहित होतं माझे आई वडील कोण आहेत, पण जे उकिरड्यातून बाहेर माझ्या सोबतीला आणि म्हणून मला त्या झोपू देत नव्हत्या. माझ्या मनात सारखं माझं लिहून, अर्थात मी काही लेखिका नव्हते, नवऱ्यानं लिहायला लावलं. मी म्हटलं उगाचच सांगतात, संपादक आहेत अनेक आळकडून लिहून घेतात, म्हणून मला म्हणतात तू लिह तू लिह तू लिह. म्हटलं असं कसं काय लिहू मी तर असली म्हणजे काय, माझं जीर्ण शीर्ण फाटकं गोदडी पचाने चिंध्याचं आयुष्य आणि असं आयुष्य. आणि खरं तर प्रत्येक स्त्रीचं असं मुठबंद आयुष्य असतं, ते काही कोणी पटकन सांगत नाही, फक्त जीवाच्या माणसाला सांगतो. पुरुषाचं सुद्धा तसंच असतं. परंतु मग नवरा म्हणाला ही बाई काय ऐकत नाही आपलं. मग यदुनाथ थत्तेंना सांगितलं, मग वसंत बापटांना सांगितलं, मग विंदा करंदीकरांना. अगं तुला लिहायला सांगतोय त्या अर्थी तुझ्याजवळ काहीतरी कला असली पाहिजे. म्हटलं माझ्याजवळ काय डोंगल्याची कला, मी मास्तरी नाही, शिक्षिका आहे. मी माझ्या पोरात बोलतीस ना छान, शिकवतीस ना चांगली, जसं बोलतीस ना तसंच लिहून काढ. पण माझ्याकडे कुठं मला वाङ्मय प्रचुर भाषा आहे माझ्याकडं, तू बोलतीस तसंच लिह. मग त्यांनी एक स्त्रियांची आत्मकथनं दिली, सगळी वाचली. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ना, एका सुरक्षित कुटुंबातून दुसऱ्या सुरक्षित कुटुंबात आलेल्या आहे. मला पहिलं कुटुंबच नाही आणि मी आता सुरक्षित कुटुंबात आली म्हणजे नवऱ्याकडेच आली वयाच्या 22व्या वर्षानंतर. तोपर्यंत मी असुरक्षितच होते, तरी पण स्वतःला सुरक्षित ठेवलं मी. स्त्रीला सुरक्षित राहण्यासाठी एकच गोष्ट असते की कुणीही तिच्यावर अन्याय करता कामा नये, आणि त्या दृष्टीनं मी भाग्यवानी. त्यावेळेचा कदाचित काळ तसा असेल म्हणा, परंतु तरी मला माणसं चांगली मिळाली, खूप मोठी. मी किती उपकार, किती ऋण फेडले पाहिजे, किती मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. आज जन्म मी जरी त्यांना माझं ह्याचं कातड्याची जरी मी त्यांना हे करून दिली, तरी माझ्यावरचं त्यांचे ऋण फेडणं संपणार नाही. आणि म्हणून मग मी आता निर्मोही ठसे हे पुस्तक लिहिलं की ज्यांच्या सहवासात आले आणि ज्यांच्या सहवासात राहिले त्या मुलींच्या बद्दल अस्वस्थ श्वासाची मी अस्वस्थच राहिली. मला माहिती होतं त्या 10, 15, 20 मुली होत्या माझ्या, त्यांचं आयुष्य माहिती होतं मला आणि प्रत्येकीची कथा मी गुंफली त्याच्यामध्ये. तर हे माणसाने, तुम्हाला प्रत्येकाला लिहिता येतं. किती सुंदर लिहिलंय ह्या मुलींनी. तुम्ही लिहा. अस्वस्थ झालात की तुम्ही टीचर आहात, तुम्ही लिहा, एक एक अनुभव लिहा. बघा तुम्ही आपलं व्यक्त होतो, आपलं आतलं जे गुदमरण असतं. तुम्ही म्हणालात ते की प्रत्येक कुलकर्णींनी सांगितलं, यांनी परीक्षकांनी सांगितलं की ह्या मुलींना ते अनुभव आले. अहो त्यामुळे त्या व्यक्त झाल्या, त्याच्यातून त्या मुक्त झाल्या. मी बिनपटाची चौकट लिहिली आणि मी अंतर्बाह्य मुक्त झाले. इतकं ओझं कुठेतरी बोलावंसं वाटतं. स्त्रियांनी भर बाजारी जनाबाई म्हणाली, डोईचा पदर आला खांद्यावरी, केवढी निर्भय बघा ही जनाई. त्या काळामध्ये कित्येक शतकापूर्वीची ती बाई, ती म्हणाली, म्हणा मला तुम्ही काही, पण मी माझा पदर मी खांद्यावर, मी स्वाभिमानाने जगणार आहे. केवढा मोठा आत्मविश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास येण्यासाठी आपल्याला स्त्रियांना आणि मुलांना सुद्धा पहिल्यांदा आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपल्याला कमवावं लागेल आणि मग बाकी सगळ्या गोष्टी करायच्या. आधी मी ठरवलं, मला आधी माझ्या पायावर उभं राहायचंय आणि ठरवून केलं की मी शिक्षिकाच होणार, मला शिक्षकच व्हायचंय. आणि मी ठरवून शिक्षक झाले. लोक आमच्याकडचे शिक्षक सांगतात मी प्राध्यापक आहे, दुसरा प्राध्यापक सांगतो मी प्रिन्सिपल आहे, शिपाई सांगतो मी शिक्षक आहे. अरे मला माझ्या शिक्षक असण्याचा सार्थ अभिमान होता.
विद्यार्थी हे माझं दैवत होतं, शाळा हे माझं मंदिर होतं आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव धडपड करत राहणं आणि तीही पॉझिटिव्ह प्रकारे सकारात्मक दृष्टीनं त्यांना पुढं नेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांना योग्य मार्गाला लावणं हा माझा सगळ्यात मोठा शिक्षक म्हणून मोठा वाटा असला पाहिजे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा समाजाचा मिळालेला जो म्हणजे सहभाग आहे, आशीर्वाद आहे किंवा त्याचं सहकार्य हा शिक्षकांना मिळालेला सर्वात मोठा म्हणजे पुरस्कार आहे. तेव्हा हा पुरस्कार मिळतो नाही, मिळवण्यासाठी करत नसतो आम्ही. तेव्हा आपण जे करू मनाला अंतर आत्म्याला स्मरू, दुसऱ्याचा श्वास न गुदमरू देता, दुसऱ्यावर अन्याय न होऊ देता जे काम आपण करतो ते खरोखर आपल्याला आनंद देतं. असा आनंद तुम्हाला सगळ्यांना मिळो. मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप कृतज्ञ आहे. एक शेवटची कविता वाचते. रचना नावाची एक शिक्षिका आहे, माझी मानस कन्या आहे. मी बऱ्याच कविता लिहून आणल्या पण आता ही वेळ नाही आणि जागा पण नाही. तरी पण ती काय म्हणते, सखे मैत्रीण, सखे वडाला फेऱ्या मारून परंपरेच्या नावाखालचं कर्मकांड जपणं फार सोपं आहे ग. सखे वडाला फेऱ्या मारून परंपरेच्या नावाखालचं कर्मकांड जपणं फार सोपं आहे. त्यानं सुखावतील अवताली भोवतालीची आंधळी माणसंही. पण ही ना प्रेमाची ओळख आहे ना परंपरेची जपणूक आहे. बघ बघ तू स्वतः जरा विचार कर. सावित्री मायनं दगड धोंडे झेलले ते स्त्रीला फक्त साक्षर करण्यासाठीच नव्हे ग. सावित्री मायनं दगड धोंडे झेलले ते स्त्रीला फक्त साक्षर करण्यासाठी नाही, स्त्रियांनी शिकूच नये ही परंपराच मोडली तिनं. स्त्रीनं शिकूच नाही ही परंपराच मोडली तिनं. फक्त स्वतःपुरती नाही तर पेटवला दीप तिनं घनघोर अंधार घेऊन जन्माला येणाऱ्या हर एक स्त्रीच्या जीवनात ते आंधळ्या परंपराला नष्ट करण्यासाठी. स्त्रियांनी शिकूच नये ही परंपराच मोडली नाही तिनं. फक्त स्वतःपुरतं नाही तर पेटवला दीप तिनं घनघोर अंधार घेऊन जन्माला येणाऱ्या हर एक स्त्रीच्या जीवनात ते आंधळ्या परंपरा नष्ट करण्यासाठी. तिच्या विचारातील क्रांतीची बीज पेरायला हवी, त्याचा वटवृक्ष करायला हवा. प्रेमाचा आणि मुक्ततेच्या समतेच्या छायेमध्ये वावरण्यासाठी, समतेच्या मुक्त श्वास घेण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना ही संधी देऊया. या ठिकाणी मुक्त बोलण्यासाठी आपण मला परवानगी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि इथं थांबते. धन्यवाद. असेल की समाजात काही व्यक्ती का महनीय ठरतात, म्हणजे मॅडम सारखा इतका प्रदीर्घ व्यासंग आणि एवढा अनुभव असलेल्या मॅडम, छोटे काहीच कार्यक्रम आहे आपला, काही फार मोठा कार्यक्रम नाहीये, पण म्हणजे विक्रम सरांनी फोन केल्यावर एका क्षणात त्या हो म्हणल्या. आणि आता भाषण ऐकून तुम्हाला कळलं असेल की इथं कमी जण आहेत म्हणून आपलं दोन शब्द बोलायचे नाही, तितक्याच तीव्रतेने की म्हणजे खूप जणांसमोर तेवढ्याच तीव्रतेने तेवढाच भावनांचा आवेग मॅडमच्या भाषणात आपल्याला दिसलाय. कुमार गंधर्वांनी उदाहरण नाही का दिलं कुमार गंधर्वांचं. हो मॅडम, खरंच थँक्यू. आणि आता सर्वात अवघड पार्ट आहे सर, म्हणजे आपल्याला ज्यांची आदरयुक्त भीती असे आणि विद्येचे घर, म्हणजे तुम्ही म्हणाल की चुकला तू माहेर घर म्हणायचंय, पण सरांसमोर माहेर सासर असे शब्द वापरणं म्हणजे तेवढं रिस्की काम आहे. त्यामुळं मी सरांना विनंती करतो की त्यांनी समारोप भाषण करा. सर
समारोपाचा असा जो एक टेम्पो उभा राहिलेला आहे आपण नितळ मनानं लिहिलेलं आणि कोणताही अहंभाव नसलेलं वाचनीय आत्मनिवेदन काय आहे हे आता आपण ऐकलं की सहजता जी आहे ना ती सहजता मिळवण्यासाठी तुम्ही खूप गोष्टी सोडता आल्या पाहिजे त्याला फकीर होता आला आपण म्हणतो तर ती सहजता येते जी सहजता आता आपण ऐकली एक सहज भाव ज्याला आपण म्हणतो तो सहज भाव आरपार असा नितळ तिथं म्हणते ना महाराष्ट्रांचं या पुस्तकाविषयी लिहिले पुष्पा बाबेंनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की असं असं आलेलं आहे आणि ते एकदा वाचतो त्याच वेळेस प्रकाशित झाल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांनी म्हटलेलं होतं मार्गीच्या या सगळ्या प्रयत्नाचा एकूण सगळा गोषवारा आणि हे काय आहे तर म्हणजे 97 पासून शिकवलं चालू आहे किंवा त्या प्रकारचे अनेक विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यामध्ये काम करणारे लोक पण ज्याच्या फील्डमध्ये गेलेले आहेत तिथे काम करत आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये जे करू आपण ते अत्यंत नेकीनं करायला पाहिजे जे करू आपण ते अत्यंत मूलभूतरित्या काहीतरी गोष्टी पकडता आल्या पाहिजे जो काळ आहे आपला त्या कालखंडामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं नाही याची एक समज जी आहे ती समज कमी होत चाललेली आहे आणि ती समज मार्गीचं काय जे काय मर्यादित असं आपलं चौकट असेल त्या चौकटीमध्ये करता येऊ शकते का कारण त्याच्यामध्येच संपूर्णतः तुम्ही तुमचं जे करिअर म्हणून आपण निवडतो त्याच्यामध्ये पण बराच असा अवकाश असतो आपण म्हणतो तसं तुम्ही जसं पाहाल तसं तुमच्या डोक्याचा आकार किती एवढा असाल तुम्ही जग केवढं आहे तुमच्या डोक्या एवढं तुम्ही जसं पाहाल तसं त्या अवकाशामध्ये जितक्या गोष्टी आपल्याला शोधता येतील त्या व्यक्तिमत्वाच्या त्या याचा एक भाग म्हणून ही आपण निबंध स्पर्धा सुरू केलेली त्या आधी पण घेत होतोच आता या सगळ्या मार्गीच्या नावारूपामध्ये संपूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या मध्ये जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि लोकांचे संपर्क करणे लोकांच्या मधनं काय मिळवत जातं याचा हेतू काय आहे की मूलभूतरित्या त्याच्यापर्यंत जाणं मूलभूत अगदी गाभ्याला त्याला म्हणतात जसं आता उदाहरणार्थ स्त्री हा शब्दच आहे तर या स्त्री शब्दावर जर आपण जर असं विचार केला तर त्याचा आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अर्थ असं झाला की जन्म ज्याला अपत्य आहे आशेच बाई म्हणजे तुमची भाषाच तिथे निरुत्तर करते तुम्हाला मग त्या पुढे आता बोलणारच काय ना आपण त्याला शब्द आपण म्हटलं महिला वापरावा का नारी वापरावा का मराठी शब्दच नाही म्हणजे त्याला शब्द कसा वापरणार ना आपण हे आपलं 78 आपण म्हणलं असं 78 मध्ये झालेलं आहे की गुरुजी आले आणि मग बाई आल्या म्हणजे त्यातले भेद कसे होते कमलला अभ्यास करायचा का आभयनं चहा करायचा का नाहीतर लिंगभावाच्या सगळ्या चर्चा झाल्या आजच्या काळात असं वाटायला लागतं की त्याच चर्चा परत परत आपल्याला करायला लागतात काय म्हणजे जुनं हे खूप लोकांनी करून ठेवलेलं आहे परत तेच गोष्टी आपण करण्यामध्ये तिथंच परत येतोय मग परत आता हे 1968 मध्ये परत आपण आहोत का काय म्हणजे काळ पुढे गेला असं वाटत राहतं परंतु खरोखर तसं घडलेलं आहे का त्याच गोष्टी परत परत आपल्याला सांगायला लागणार आहे म्हणजे श्वास 1853 मध्ये उद्भवत होता का होताच की म्हणजे आपण गुलामीचं सगळं काही समजा बघायचं म्हणतो त्यावेळेला बहिणाबाईंनी त्याच्यावर लिहिलेलं समजा आहे मनवाडा वाडा लिहिणाऱ्या बहिणाई जे त्यांनी लिहिलेलं आहे जनाबाई मोकलुनी असं झाले उदास घेऊ गाव मात्रेचं हृदयात हरणीचे पाडस व्याघ्रे धरी आले मज लागी झाले तैसे देवा कानोपात्राने म्हटलेलं मग तेच परत सांगायला लागतं का आपण पुढे जातच नाही का समाज म्हणून म्हणजे भारतीय व्यवस्थाच नव्हे जग ज्या तिठ्यावर आहे ज्या संक्रमणामध्ये आपण आहोत तिथं त्याच गोष्टी आणि त्या गोष्टी मग समजून कशा घ्यायच्या पुढच्या पिढीला नेमकं काय वाटतं त्याचा संवाद तुमच्या तर जगराटीमध्ये तुम्ही काही ते करत राहता तुमचे उद्योग करत राहता त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे याचा कानोसा घेण्याचा एक मार्ग म्हणजे या प्रकारचा केलेला संवाद आहे आणि मगाशी जसं निखिल माझे म्हणले की हे त्या निमित्तानं आपल्याला पण कळायला लागतं म्हणजे शिक्षकाला त्याचे विद्यार्थीच एनलायटन करत असतात रोजच्या याच्यामध्ये अनेक प्रकारची आव्हानं कारण त्यांना ते फेस होत असतात या अर्थानं शब्दाकडे बघण्याची एक मूलभूत दृष्टी जी आहे ज्याला आपण त्याचं मूलभूत प्रमाण जे आहे किंवा त्याचं सौंदर्यशास्त्र जे आहे त्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी काही मूलभूत वाचावं निबंध लिहित असताना केवळ वक्तृत्वांमध्ये जसं आपण बरोबर काही बोलण्याचा प्रयत्न करतो निबंधाला तुम्हाला खरोखर काही ना काहीतरी म्हणजे दोन्ही फॉर्म मधला फरक जो आहे तो आणि त्या अर्थानं लिहिणं आणि तो शब्दबद्ध करणं तुमचा अनुभव या निमित्तानं ही निबंधाची स्पर्धा आपण घेतलेली होती त्या वेळेच्या चौकटीमध्ये या स्पर्धेच्या आपल्या UPSC MPSC स्पर्धेच्यामध्ये जे आव्हान आहे ते की वेळेत बसवणं जे आहे आणि
त्या वेळेचं एक स्वतःची शिस्त जी आहे आणि त्या शिस्तीसाठी लागणारी पण तुमची स्वतःकडे बघण्याची अनुशासित अशी एक दृष्टी जी आहे, या सगळ्याचा परिपाक म्हणून संपूर्णपणे आपण आपलं व्यक्तिमत्व जे घडत असतो आणि ते व्यक्तिमत्व संपूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्गीच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत त्याच्यातनं पुढे आणण्याचा प्रयत्न करूया. समारोपाच्या निमित्तानं म्हणजे आता फार बोलण्याचं जे म्हटलेलं आहे ना की वेगवेगळ्या प्रकारे सांगून झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या जिथे जाऊ तिथे अगोदर शिलालेख कुणीतरी लिहिलेले आपण फक्त वाचण्याचे नाही. आता असं वाटायला लागलेलं आहे की ते सगळं संपूर्णपणे जे आहे ते परत एकदा नव्यानं लिहायला पाहिजे का, कारण ते वाचताच येत नाही असे लोक यायला लागलेत का जे लिहिलेलं आहे पुसट झालेलं आहे का, आणि ती वाचनाची जी कंटिन्युटी आहे ती कंटिन्युटी कशी टिकवता येईल, त्या कंटिन्युटीला आपल्याला कसं समजून घेता येईल, त्या पुढच्या पॅराग्राफचं पॅटर्न देणं जे आहे ते कसं देता येईल आणि ते कसं करायचं हे का आव्हानच आजच्या काळात. हे ज्यांना संवेदनशील पद्धतीने याच्यामध्ये काही पुढे न्यायचं आहे किंवा काही करायचं आहे त्यांच्या दृष्टीने हा प्रत्येकाच्या दृष्टीने हा पेचच आहे आणि तो पेच आपापल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न जे आहे, एक देशी जशी परंपरा आहे तशी एक मार्गीची परंपरा आहे आणि त्या मार्गी आणि देशी मिळून जे होईल ते ज्ञान आहे. मार्गीच्या बद्दल आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी बोलता येऊ शकेल. निबंधाच्या याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आलेले आहेत त्याचा एक ज्याला आपल्याला म्हणता येईल की एक शेअरिंग जे आहे की म्हणजे पेरीपेरीवरून लिहिणारे लोक वाढत राहिलेले आहेत का, ज्याला आपण म्हणतो की कथित, आणि तेच लिहित असताना संपूर्णतः कथित मेनस्ट्रीम असणारे जे ज्याला लिहिण्याचे आणि याचे सगळे प्रिव्हिलेजेस आपण म्हणतो सहजपणे मिळालेले आहेत. सहजपणे आम्ही एम होऊन गेलो आणि कळालंच नाहीये. आणि त्याच वेळेला अशा पिढ्या आहेत की दुसरी तिसरी पर्यंत येण्यासाठी पण खूप स्ट्रगल करतो. अशा उतरंडीमध्ये असणाऱ्या समाजामध्ये आपल्याला जेव्हा काम करायचं आहे त्यावेळेला ती उतरंड लक्षात घेऊन मग तुम्ही तुमचा पदसोपान कसा रचणार, जसं सिद्धार्थ सरांचं उदाहरण आहे की कुठपासून आपण आलेलो आहे आणि तो मग ओव्हरऑल जो आहे तो आपल्याला कसं करता येऊ शकतो तिथपर्यंत आपल्याला यायचं असेल. कारण त्या ज्या चौकट तुम्ही निवडता, जे चौकट आपण निवडतो त्या चौकटीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाहीये. कष्ट काय आपल्याला लेबरला एकच उत्तर आहे, आणखी लेबर. श्रमाला शॉर्टकट काय, आणखी श्रम करणे. श्रमाला पर्याय नाही म्हणजे श्रम किंवा अभ्यास असा ते साध्य करीत सहाय्याचं कारण अभ्यास आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. या निमित्तानं विशालनं लिहिलेलंच आहे, अनुजाचं लेखन आहे, अक्षराचं लेखन आहे. हे लिहिण्यापुरतं न राहता प्रत्यक्ष समाजामध्ये तुम्ही काही जाऊन कराल आणि परत आपण असा समजा काही कार्यक्रम केला आणि त्यावेळेला तुमच्यातलेच लोक इथं बसलेले असतील तेव्हा मला वाटतंय हे जे आहे तुम्ही आय एस म्हणून याल आणि पुढच्या पिढीला काहीतरी सांगाल लवकरच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला मला वाटतं ही जी सुरुवात आहे किंवा हे जे आपण सुरू केलेलं आहे त्याला काहीतरी अर्थ येईल. बोलता बरंच येईल, वेळेची आपल्याला मर्यादा आहे. मी समारोपाचे 2 शब्द इथं थांबवतो आणि पुढचं सूत्र परत पोलीस सरांकडे. धन्यवाद सर. आपल्या पुढील आता आगामी महिन्यामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धाही आयोजित करतोय आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अशी असेल आपली ती, त्याबद्दल लवकरच तुम्हाला कळेल मार्गीच्या विविध माध्यमांमधून. मी सर्वांच्या अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम असा समारोप झालाय असं मी जाहीर करतो आणि उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू.